नमस्कार, मी ज्ञानदा कदम. माझा कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. चित्रकार, मनस्वी अभिनेते आणि डोळस दिग्दर्शक अमोल पालेकर आज आपले कट्ट्याचे पाहुणे आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीत वेगवेगळ्या धाटणीच्या सिनेमांमधनं काम करताना त्यांनी आपला असा हक्काचा प्रेक्षक तर तयार केलाच आणि सोबतच दिग्दर्शक म्हणून कॅमेरा पाठीमागे सुद्धा तितकीच कमाल दाखवली. रजनीगंधा, छोटी सी बात, चितचोर, गोलमाल, सोलवा सावन या सिनेमातल्या त्यांच्या भूमिका अगदी न विसरता येण्यासारख्या आहेत. साधा, सभ्य, मध्यमवर्गीय माणूस कसा असेल तर तो अमोल पालेकरांच्या नटासारखा ही फिलिंग त्यांनी आपल्या भूमिकांमधनं खूपच घट्ट केली. चित्रपटांसोबतच समांतर रंगभूमीवरचं त्यांचं योगदानसुद्धा खूप मोठं आहे. जे मोजके कलाकार आजूबाजूच्या परिस्थितीविषयी वेल अवेअर असतात आणि त्यावरती बोलकं भाष्य करतात, त्या कलाकारांमध्ये त्यांचा नंबर फार वरचा आहे. आपल्या मनातल्या चित्राचे फटकारे कॅनव्हासवरती मारतानाचीच सहजता त्यांच्या शाब्दिक फटकाऱ्यांमध्ये वेळोवेळी पाहायला मिळते. आता 25 वर्षांनी कसूरी नाटकातनं त्यांच्यातला अभिनेता रंगमंचावरती वावरतोय. आज ते आपल्यासोबत आहेत. तर त्यांच्या अभिनय प्रवासासोबतच सध्याच्या राजकीय आणि सामाजिक घडामोडींविषयी त्यांना काय वाटतंय आपण जाणून घेऊयात. सर, आपलं मनापासून स्वागत. नमस्कार. खरं तर मला गप्पांची या सुरुवात करताना कोणत्या विषयांबद्दल आपण बोलू शकतो असा जेव्हा मी विचार करतो तेव्हा असं लक्षात आलं की कदाचित आपल्याला 1 तास पुरणारच नाही. इतके विषय आणि इतक्या क्षेत्रांमध्ये तुम्ही एकाच वेळेला काम करता आहात किंवा करत आलेले आहात. पण माझ्या पिढीच्या वर जे तुमचं गारुड होतं ते तुमच्या त्या रजनीगंधा, गोलमाल आणि अशा सगळ्या सिनेमांमधून, आणि तो टिपिकल मध्यमवर्गीय, कनिष्ठ मध्यमवर्गीय, भोळा भाबडा, मनानं खूप चांगला, प्रेमळ, गोंडस असा नायक जो प्रत्येकाला वाटतो की आपणही असेच आहोत. तर अशा भूमिका तुम्ही केल्यात आणि खूप त्या काळातले सगळे डॅशिंग, ही मॅन वगैरे अशांच्या समोर तुम्ही उभे राहिलात. आणि त्या लहान वयामध्ये तर एक मराठी अभिनेता असं काहीतरी करतो याचं आम्हा सगळ्यांनाच फार कौतुक वाटायचं. आता तुम्ही जेव्हा त्या सगळ्या कालखंडाकडे बघता, तो जो मध्यमवर्गीय, कनिष्ठ मध्यमवर्गीय नायक होता तो तुम्हाला आज कुठं दिसतोय? सगळ्यात पहिलं म्हणजे त्या मध्यमवर्गीय बरोबर तुझे एक त्याला गोड वगैरे अशी जी विशेषणं लावलीस किंवा हिनी बोलताना सभ्य असं, मला असं वाटतं की खरं म्हणजे हे आपण फार वरवर बघून ते एका लेबलमध्ये चिकटवायचा पण प्रयत्न. तुमचे सगळे नायक जे होते ना त्या सगळ्या सिनेमांमधले ते तसेच होते ना, जाऊन गालगुच्चा घ्यावा त्याचा असं वाटावे असे. असतीलही, परंतु त्या सगळ्या नायकांचे एक ज्या काही ग्रे शेड्स आपण म्हणू, त्या ग्रे शेड्सकडे फारसं लक्ष दिलं गेलं नाही, तेव्हाही नाही आणि आत्ताही नाही असं मला वाटतं. म्हणजे अगदी अनकहीमधला नायक, मी स्वतः बनवलेली फिल्म त्यामुळे ती महत्त्वाची. अनकहीमधला नायक हा आपण कसा त्याला गोड म्हणू शकतो किंवा सभ्य म्हणू शकतो. म्हणजे खानोलकरांच्या नाटकात जो, नाटकावरूनच काला ये तस्मै नमावरून ती बनवलेली फिल्म, जो नायक हा स्वतःच्या प्रेयसीला नाकारून किंवा बाजूला ढकलून एका अर्धवट वेडसर मुलीशी लग्न करायला तयार होतो, कारण वडिलांनी सांगितलंय पत्रिकेमध्ये तुझी बायको मरणार, तर ही मरेल लवकर आणि मग आपण पुन्हा, असं म्हणणारा हा गोड असू शकतो ह्याच्यावर माझा विश्वास नाही. हा गोड नसतो. आणि हा मध्यमवर्गीयामधला हा जो काही एक खलनायक, हा खूप जास्त स्ट्रॉंग शब्द होईल, परंतु अशा ग्रे शेड्स ज्या आहेत. नाही, पण हा अनकहीच्या बद्दलचं झालं. पण बाकी तुमचे जे होते सिनेमे, जे खास करून बासू चॅटर्जी आणि घरोंदामधला नायक, तोही नायिकेला तेच सांगतो ना, मी जरीनाला काय सांगतो की बॉस तुझ्यावर लाईन मारतोय, हरकत नाही, बॉस श्रीमंत आहे, तू बॉसबरोबर लग्न कर, तो लवकरच मरेल, मग तो सगळा पैसा आपल्याला मिळेल आणि तू लग्न कर आणि आपण अफेअर चालूच ठेवूया. हे म्हणणारा माणूस कोणत्या अर्थाने मला वाटतं की गोड
सभ्य आणि हा असा नाही, आहे. आता असं आहे की तुम्ही त्यातले तुमच्या सगळ्या भूमिकांमधले तुम्ही असे किंचित त्याला अशा निगेटिव्ह असलेल्याच भूमिकांबद्दल बोलता. नाही, नाही, नाही. असं आहे की छोटी सी बात मधला किती गोड आहे, रजनीगंधामधला असेल, गोलमालमधला असेल, म्हणजे असं आहे की प्रेमात पडावं असेच होते ना ते. गोलमालमधला सुद्धा इनफॅक्ट गोलमालमधला आपण नेहमी जी गल्लत करतो, मला नेहमी आजही सगळे लोक येऊन सांगतात की तुम्ही दुहेरी भूमिका केली, रामप्रसाद आणि लक्ष्मण प्रसाद. खरं म्हणजे ह्या दोन भूमिका आहेत, त्या मूळ कॅरेक्टर कोण आहे? तो जो मुलगा आहे जो धडपड करतोय, काही करून नोकरी मिळवायची धडपड करतोय आणि ती नोकरी मिळवण्यासाठी मग तो एक रामप्रसाद उभा करतो. एकदा रामप्रसाद होतो, एकदा लक्ष्मण प्रसाद होतो. पण रामप्रसाद उभा केल्यानंतर मग तो इतका अडकत जातो की त्याच्यातूनच तो लक्ष्मण प्रसाद उभा करतो. पण म्हणजे तो ओरिजिनल तिसराच आहे. हां, ओरिजिनल मूळ आहे तो काय आहे? तो गोड आहे का? तो काय आहे? ह्याच्याबद्दल आपण विचारत नाही करत. पण असो, म्हणजे मला तुम्ही गोड म्हटल्याबद्दल किंवा गालगुच्चा घेण्याबद्दल मला फार बरं वाटतं, छानच वाटतं. पण म्हणजे आपण बाकीच्या सगळ्या प्रश्नांकडे जाण्याच्या आधी ज्या वेळेला तुमच्याकडे ह्या भूमिका, कारण त्यावेळी तुम्ही म्हणजे तुमचे नाटक तुमचं जे सुरू होतं ते खूप असं आपण म्हणूया की ते उच्च अभिरुचीचं म्हणता येईल किंवा सकस असा कंटेंट असलेलं नाटक तुम्ही करत होता. तर ते करत असताना ह्या व्यावसायिक सिनेमांच्याकडं जेव्हा जाण्याचा प्रसंग आला, मुळामध्ये ती संधीच कशी मिळाली आणि तिथं गेल्यानंतर तुमचं मन असं म्हणजे ते सहजपणानं आनंदून घेत होतं का त्यावेळेला आक्रंदत होतं? एक म्हणजे तो काळ समजून घ्यायला पाहिजे. तो काळ होता जो 70-80 ही दशकं दोन्ही आणि 60च्या शेवटच्या याच्यातला तो काळ हा अतिशय एका अर्थाने उलथापालथ करणारा, एका अर्थाने खूप मंथन घडत होतं आणि सगळ्या क्षेत्रात, म्हणजे फक्त नाटकातच नव्हे, नाटक सिनेमातच नव्हे, साहित्यात आपण बघितलं, चित्रकलेत बघितलं तर त्या काळामध्ये अतिशय वेगवेगळ्या पद्धतीने प्रयोग होत होते. आणि खूप छान भाग जो होता, जो आज मला दिसत नाही आसपास, तो असा होता की ह्या सगळ्या कलावंतांची, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कलावंतांची एकमेकाशी खूप छान जवळीक होती आणि खूप देवाणघेवाण होत होती. इवन नाटकातल्या लोकांची, नाटकातले लोक आम्ही सगळे, म्हणजे मला अजून असं भरून येतं की नाटकातले लोक आम्ही राज्यनाट्य स्पर्धेत भाग घ्यायचो, त्यावेळेला राज्यनाट्य स्पर्धेत आम्ही एकमेकाचे स्पर्धक असायचो. परंतु स्पर्धक असलो तरी एकमेकाला मदत करायला, कारण आपल्याला ज्या पद्धतीचं एक चांगलं सकस नाटक करायचं आहे ते करण्यासाठी आपण सगळे एकत्र असणं ह्याची गरज आहे, याचं पूर्ण भान सगळ्यांना होतं. त्यामुळे तिकडे स्पर्धक म्हणून उभे राहिले तरी एकमेकाला त्यांच्या प्रयोगाला, अरे तुला मदत काय पाहिजे का, हे पाहिजे का, ते म्हणजे मला अजून आठवतं आहे, राज्यनाट्य स्पर्धेमध्ये एका संस्थेतर्फे मी अभिनेता म्हणून उभा होतो, दुसऱ्या संस्थेचं नेपथ्य आणि प्रकाशयोजना मी करत होतो, तिसऱ्या ह्याच्यामध्ये मी दिग्दर्शक म्हणून होतो आणि आम्ही तिघेही या तिन्ही संस्था एकमेकांशी स्पर्धा करत होत्या. त्यामुळे एकमेकाशी फटकून वागणं किंवा एकमेकाबद्दल फक्त वाईटच बोलणं हे त्या काळी होत नव्हतं. पण ते जेव्हा तुम्ही जे राज्यनाट्य स्पर्धा किंवा नाटक करत होता तोपर्यंत ठीक आहे. नंतर जेव्हा अचानक तुम्ही हिंदी सिनेमामध्ये गेलात आणि खूप तुफान पॉप्युलॅरिटी तुमच्या वाट्याला आली, खूप पैसे मिळाले असतील, तर त्यावेळेला तुमचे हे जे लोक होते यांची भावना काय होती? त्यांच्यामध्ये त्यांचं वागणं बदललं होतं? त्यांच्या मनामध्ये मत्सर निर्माण झाला होता? थोड्याफार प्रमाणात हो, परंतु मेजॉरिटी, एक मजेची गोष्ट अशी आपण लक्षात घ्यायला पाहिजे की मी जेव्हा सिनेमात गेलो आणि मला पॉप्युलॅरिटी मिळायला सुरुवात झाली आणि मी फुल टाईम ॲक्टर म्हणून काम करायला सुरुवात केली, बँकेतली नोकरी सोडली, त्याच्यानंतर माझा नाटकातला जो संपूर्ण कालखंड आहे तो माझ्या
पॉप्युलॅरिटीच्या पीकवर असतानाचाच आहे. म्हणजे मी जेव्हा गोलमाल करत होतो त्याच वेळेला मी एक्सपेरिमेंटल नाटकंच करत होतो. मी कुठेही जाऊन धंदेवाईक रंगभूमीवर नाटकं केली नाहीत. हा जो चॉईस होता माझा, आणि त्यामुळे सगळे जे नाट्यक्षेत्रातले विशेषतः समांतर रंगभूमीवरचे प्रायोगिक रंगभूमी म्हटलं जायचं, त्या रंगभूमीवरचे सगळे जे लोक होते त्यांना माझ्याबद्दल एक विलक्षण आपुलकी होती, प्रेम होतं. कारण मी जे करत होतो ते त्यांना दिसत होतं. म्हणजे मी दिवसभर शूटिंग करून मी तिकडे जाऊन राजेश खन्नाबरोबर शूटिंग करून येतो आहे, पण संध्याकाळी येऊन मला जे एक्सपेरिमेंटल नाटक करायचं आहे तेच मी करत होतो. मला मिळालेल्या पॉप्युलॅरिटीचा वापर हे पैसे कमावण्यासाठी किंवा धंदा करण्यासाठी म्हणून मी कधीच वापर केला नाही त्याचा. आता हा जो एक माझ्यामधला दोष असेल, पण ह्याच्याबद्दल आजूबाजूच्या लोकांना पूर्ण कल्पना होती आणि व्यावसायिक रंगभूमीला सुद्धा ती कल्पना होती. त्यामुळे मी व्यावसायिक रंगभूमीवर जे काही प्रयत्न केले ते प्रयत्न पुन्हा मला हवेत तसे किंवा मला पाहिजेत तसेच केले. म्हणजे एक थोडक्यात उदाहरण म्हणून सांगतो की व्यावसायिक रंगभूमीवर मी नाटक जे केलं ते आधे अधुरे हे नाटक, मोहन राकेशचं नाटक, जे कारण माझा ठाम विश्वास आहे की आज जे प्रायोगिक नाटक असतं ते जर 8 वर्षांनी 10 वर्षांनी जर ते पॉप्युलर होत नसेल तर मला असं वाटतं की कुठेतरी काहीतरी चुकतं आहे. ते पॉप्युलर व्हायला पाहिजे. त्यावेळेला प्रायोगिक होतं ते नाटक 10 वर्षांनी. म्हणून मी व्यावसायिक रंगभूमीवर, आणि तेंडुलकरांनी त्याचं ट्रान्सलेशन केलं, आणि मुखवटे म्हणून व्यावसायिक रंगभूमीवर अगदी दौरेपासून सगळं आम्ही व्यवस्थित केलं. म्हणजे गावोगावी जाऊन त्याचे प्रयोग केले. परंतु ते करताना मला काय करायचं आहे, तर मला एक चांगलं अभिजात नाटक आणि वेगळे विचार देणारं नाटक, वेगळी भाषा देणारं नाटक, हे सगळं मला लोकांच्यापर्यंत पोचवायचं आहे. या उर्मीनीच मी ते केलं. नाही, पण म्हणजे हे तुम्ही केलं आणि नंतर तुम्ही करतही राहिलात. पण हिंदी सिनेमामध्ये अशी लोकप्रियता तुम्ही जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा विचारलं तेव्हा तुम्ही अपेक्षित धरली होती? म्हणजे तुम्हाला अंदाज होता की हे इतकं लोकांना आवडेल? अजिबात नाही. मनामध्ये तुम्हाला त्यांनी विचारलं कसं आणि का? नाही, ह्याचं पुन्हा कारण असं की मी जो कालखंड म्हटला त्या काळामध्ये हे सगळे लोक, बासू चॅटर्जी, बासू भट्टाचार्य, MS सत्यू, श्याम बेनेगल, ऋषिकेश मुखर्जी, इतकंच काय अगदी BR चोप्रा, म्हणजे फुल्ली कमर्शियल सिनेमा बनवणारा माणूस, हे सगळे येऊन दुबेची नाटकं बघायचे. हिंदी नाटक जे दुबे करत होता ते नाटकं हे लोक येऊन बघायचे. त्यामुळे काय चालू आहे रंगभूमीवर याचं त्यांना पूर्ण भान होतं. दुसरं आपण हेही लक्षात घ्यायला पाहिजे की त्या कालामध्ये जर आपण थोडं नीट बघितलं तर यश चोप्रा, आपण एक नाव घेऊन बोलूया, यश चोप्रा, जो आपण काय त्याला आज तुम्ही लोक सगळे म्हणता की बादशाह ऑफ रोमॅन्स वगैरे असं त्याला हे करून ठेवलं आहे. म्हणजे तीच त्याची ओळख झाली. यश चोप्राची पहिली फिल्म काय होती? यश चोप्राचे पहिल्या 2 फिल्म्स जर आपण बघितल्या तर त्या सामाजिक विषयांवर त्यांना हात घालणाऱ्या अशा फिल्म्स बनवल्या त्या माणसाने. आणि हे व्यावसायिक धंदेवाईक चौकटीत बनवलं होतं. गुरुदत्तच्या फिल्म्स बघा, कोण अगदी राजेंद्र कुमार, म्हणजे सिल्वर ज्युबिली हिट ज्याच्यात त्यांनी जी फिल्म प्रोड्यूस केली आणि बनवली, अमन नावाची फिल्म, ज्याच्यामध्ये त्यांनी बर्ट्रंड रसेलला बोलवला आणि त्याच्यामध्ये आता हा जो एक सोशल अवेअरनेस आहे आणि आपल्या फिल्म्समध्ये काहीतरी सामाजिक प्रश्नांना हात घालून, हे इवन धंदेवाईक चित्रपटांमध्ये त्यावेळेला होत होतं. म्हणजे समांतर चित्रपटाची जी काही एक वेव आली किंवा हे सगळं, पण त्याच्याबरोबरीने तिथेही हे चालू होतं. तर त्यामुळे
माझ्याकडे त्यांनी येऊन ते नाटकं बघणं वगैरे हे साहजिक होतं, त्या काळाला सुसंगत होतं. आणि त्यामुळे बासू चॅटर्जींनी मला, बासू चॅटर्जी, ऋषिकेश मुखर्जी हे सगळे लोक आम्ही एरवीसुद्धा भेटायचो आणि गप्पा व्हायच्या, डिस्कशन्स व्हायची. आणि मग बासुदांनी मला विचारलं, इनफॅक्ट मजा अशी की बासुदांनी मला रजनीगंधाच्या आधी आणखी एकदा विचारलं होतं. पहिल्यांदा विचारलं ते पिया का घरसाठी विचारलं. अच्छा. आणि त्याला मी नाही म्हटलं. का? मी नाही म्हणायचं कारण अगदी वेगळं होतं. म्हणजे हा सिनेमा मला करायचा नाही असं नव्हतं. बासुदांनी मला असं विचारलं की ओके सगळं तो म्हणजे बोलणं जे झालं ते हे हो की बाबा मुंबईचा जावई तुला माहिती आहे. म्हटलं हो माहिती आहे. राजा ठाकूर माझं एक श्रद्धास्थान. मी त्याच्यावर हिंदी फिल्म करतो आहे. उत्तम. म्हटलं हो. मग तुला काम करायला आवडेल का? हो नक्कीच आवडेल. मग आता एक काम कर, हे राजश्री पिक्चर्स हे प्रोड्यूस करतं आहे, तर तू जाऊन ताराचंद बडजात्या त्याचे जे मालक आहेत त्यांना जाऊन भेट, असं त्यांनी मला सांगितलं. तर मी तत्क्षणी त्यांना सांगितलं की मी नाही जाणार भेटायला. तुम्ही जर माझी निवड केली आहे तर तुम्ही मला घेऊन जा, मला सन्मानाने ओळख करून द्या तिकडे की ह्या माणसाची मी निवड केली आहे. आणि अरे तू काय बोलतो काय, तू काहीच केलं नाही आहेस. म्हटलं हो ना, तरीसुद्धा मी तिकडे जाऊन लाईनमध्ये बसणार नाही आहे, कारण मी तुमच्याकडे आलोच नाही आहे की मला रोल देता का, असं मी नाही. तुम्ही जर आलात आणि मला विचारलं की तुला हा रोल करायला आवडेल का, तर तुम्ही मला घेऊन जा तिकडे आणि माझी ओळख करून द्या. याच्यावरच बोलणी संपली तिकडे. पण हा इतका म्हणजे हा जो बाणेदारपणा आपण म्हणूया किंवा माज आत्मसन्मान, माज म्हणूया. नाही माज नाही मी म्हणणार, पण आता हे बोलण्यासाठीचा कॉन्फिडन्स कुठून येतो? मला असं वाटतं की आपण जे काही करतोय त्याच्याबद्दलचा विश्वास. तुम्हाला असं होतं की कदाचित त्या तुमच्या बोलण्यामुळं, आणि त्याला जर तो माज वाटला असता तर तुमच्यासाठी हिंदीचे दरवाजे कायमसाठी सुद्धा बंद होऊ शकले असते. अगदी. पण मग एवढी मोठी किंमत चुकवण्याची तुमची तयारी होती की पण मी जाणार नाही? नाही, कारण हिंदी चित्रपटात किंवा चित्रपटात जाऊन काम करावं हे कधी स्वप्नच नव्हतं. पण हे आता असं आहे का की आता तुम्ही सगळे मी नाटक करत होतो ते त्याच्यातून मला काही फायदा मिळेल आणि म्हणून मला तिकडे मग सिनेमात भूमिका मिळेल, मला सिरियलमध्ये मिळेल वगैरे वगैरे असा काही विचार तुम्ही नव्हता. नव्या पिढीला असा सल्ला द्याल की तुम्ही? अजिबात नाही, अजिबात नाही. इनफॅक्ट माझ्याकडे जेव्हा तरुण मंडळी येतात आणि मला विचारतात तेव्हा मी सांगतो, मी चुकीचं उदाहरण आहे, माझ्याकडे तुम्ही विचारायला येऊ नका, कारण हे असं असं वागणं, मी हे केलं आणि त्याच्यामुळे अमुक अमुक झालं. पण म्हणजे प्रत्येकाच्या बाबतीत हेच होईल असं नाही. आपण आपला निर्णय घ्यायचा, आपल्याला काय करायचं, आपल्याला कुठे जायचं आहे याचं भान आपल्याला असलं म्हणजे बस. पण मग रजनीगंधाच्या वेळेला तुम्हाला सन्मानाची ज्या अपेक्षा होती तो मिळाला म्हणून तुम्ही तो घेतला? ऑफकोर्स. आणि रजनीगंधा बनला त्याच्यानंतरसुद्धा मजेची गोष्ट अशी की सिनेमा बनल्यानंतर जवळजवळ एक 1.5-2 वर्ष बासू चॅटर्जी आणि सुरेश जिंदल, हे सुरेश जिंदल निर्माता ज्यांनी नंतर शतरंज के खिलाडी बनवला, हे दोघेही अक्षरशः फिल्मचे डबे घेऊन डिस्ट्रीब्युटर्सच्या ऑफिसमध्ये इकडून तिकडे 1.5 वर्ष हिंडत होते. फिल्म अशी काही ताबडतोब विकली गेली वगैरे. आणि साहजिक होतं, कारण पहिला प्रश्न डिस्ट्रीब्युटर विचारायचा की हिरो कोण आहे तुमचा, तर नाही नया लडका आहे. कोण? अमोल पालेकर. अरे हे काय नाव आहे हिरोचं, इथपासून सुरुवात व्हायची. अमोल खन्ना असतं तर आपण त्याच्याकडे नंतर येऊया. हां, ह्या विषयाकडे नंतर येऊया. मला नाव बदलण्यासाठी सूचना झाल्या. अच्छा. हां, काहीतरी कुमार अमुक तमुक वगैरे असं करून घेऊया का वगैरे, पण मी त्यालाही नकार दिला. परंतु कमिंग बॅक टू द स्टोरी की बरं बाबा हिरोईन कोण आहे, नाही तीही नवीन मुलगी आहे विद्या सिन्हा म्हणून. बरं मग विलन कोण आहे, नाही विलन नाहीच आहे सिनेमात. मग कशाला बनवत आहे सिनेमा, असा प्रश्न डिस्ट्रीब्युटर त्यांना विचारायचा. आणि ते तिकडून डबे घेऊन पुन्हा दुसऱ्या असं 1.5-2 वर्ष झालं. त्याच्यानंतर तो सिनेमा
रिलीज झाला आणि रिलीज झाल्यानंतर जे घडलं ते म्हणजे कोणीच एक्सपेक्ट केलं नव्हतं. पण तुमचं आयुष्य सगळं एकदम बदलून गेलं, म्हणजे चाहते तरुणींचे मागं लागणं वगैरे असं सगळं वाट्याला आलं? नाही, त्यावेळेला इतकं नाही झालं. त्याच्यानंतर थोड्या गॅपनी छोटीशी बात झाली, तेव्हा ते हळूहळू वाढायला लागलं आणि चिच्चोर झाल्यानंतर ते सगळं हे खूप झालं. म्हणजे तेव्हा मग असं झालं की हो बाबा, आता मला बाहेर पडणं जरा कठीण होतं आहे किंवा हे. परंतु त्याही वेळेला मी अगदी हट्टानी किंवा दुराग्रह म्हणूया, मी माझी वागणूक किंवा माझं काहीच बदललं नाही. म्हणजे मी त्याही वेळेला पॉप्युलर हिरो असताना मी फाउंटनला फुटपाथवरून गर्दीतून चालायचो, हट्टानी चालायचो. मी माझ्या मित्रांच्या ऑफिसमध्ये, फाउंटनलाच सगळ्यांची ऑफिसेस होती, मी फाउंटन ऑफिसमध्ये जाऊन आपण चल रे आपण चहा घेऊया असं म्हणून खाली पडक्या इराणी हॉटेलमध्ये बसून तिकडे, मला अजून आठवतं आहे दिलीप कुलकर्णीच्या ऑफिसमध्ये मी एकदा गेलो होतो आणि तिकडे आम्ही खाली येऊन तिकडे इराण्याच्या ह्याच्यामध्ये चहा घेत होतो आणि तो इराणी येऊन मला म्हणाला की तुम्ही साहेब बाहेर जा, इथे नको, कारण ही गर्दी आत आली तर ते असे बांबूचे टेकू बिकू लावून उभं केलेलं, ते म्हणाले सगळं पडेल, तुम्ही बसू नका इथे, तुम्ही बाहेर जा. आणि बाहेर ती गल्ली सगळी पॅक झाली होती, इतकी गर्दी होती. मी बाहेर आलो आणि मी त्यांना अगदी नम्रपणे सांगितलं, प्रेमाने सांगितलं, म्हटलं मी इथे माझ्या मित्राला भेटायला आलो आहे, हां, तर माझा जो काही अर्धा तास आहे तो तुम्ही प्लीज डिस्टर्ब करू नका, आम्हाला आमच्या गप्पा मारू द्या. आय होप यू अंडरस्टँड अँड यू रिस्पेक्ट दॅट. आणि सगळ्यांनी ते मान्य केलं आणि निमूटपणे गेले. दॅट्स हाऊ आय हॅव लेड माय लाईफ. बऱ्याचदा तर असं वाटतं की अरे तो बघ अमोल पालेकरांसारखा दिसणार आहे कोणीतरी, अशा जर वातावरणामध्ये असेल. हल्ली ते होतं आणि म्हणजे माझ्या लेकीच्या आग्रहामुळे मी ते आता नाही म्हणणं बंद केलं. नाहीतर अनेक वेळा तू अमोल पालेकर आहेत का असं म्हटल्यावर मी शांतपणे निर्विकार चेहऱ्याने नाही असं म्हणतो आणि मी जातो निघून. ती मला असं म्हणायला लागली की तू असं नाही का म्हणतोस, ते इतक्या प्रेमाने येतात, हे करतात, ते करतात. मला ते समजतं, पण माझा प्रॉब्लेम असा आहे की आय एम अ व्हेरी प्रायव्हेट पर्सन आणि माझी फॅमिली, माझे मित्र, माझं जे वर्तुळ आहे त्याच्या पलीकडे असं फारसं बाहेर जायला आवडत नाही. एवढंच नाही तर बाहेरच्या लोकांनी अशा पद्धतीने डोकावणं हे मला थोडं त्रासदायक होतं. आजच्या काळाला म्हणजे तुम्हाला समजेल अशा भाषेत मी हे करतो, मी सेल्फी घ्यायला देत नाही. कारण आता इतकं सोपं झालं आहे, प्रत्येकाच्या हातात मोबाईलबरोबर कॅमेरा आला आहे आणि त्यामुळे असं घ्यायचं आणि खटाक करून फोटो काढायचा. मी पहिल्यांदा मला राग यायचा, राग येत नाही, पण मी त्यांना म्हणतो की प्लीज एक निदान मला विचारा ना, म्हणजे मला हो म्हणायचं तरी समाधान मिळू दे. तेही आपण देत नाही ना. आपण समोरच्या माणसाला काय आवडतं काय नाही आवडतं ह्याचा विचार न करता मला काय पाहिजे, मला आत्ता या क्षणी पालेकरांच्या बरोबर सेल्फी काढायचा आहे, मी काढतो. अरे पण पालेकरांना हवं आहे काही नाही ह्याचा किमान एक विचार आपण करायला पाहिजे आणि तेवढी स्पेस आपण समोरच्या माणसाला द्यायला पाहिजे. एवढीच माझी माफक अपेक्षा आहे. म्हणजे बाकी सगळ्यांच्या खरं प्रश्नांकडे जाण्यापूर्वी शेवटचाच प्रश्न मी विचारतो की तो जो नायक होता तो नंतर गायब झाला, तो अपवादानं कधीतरी सई परांजपेंच्या सिनेमांमधून, कधी नसरुद्दीन, कधी फारुख शेख यांच्या रूपानं अधेमध्ये तसा तो नायक दिसला आणि आता तो परत दिसायला लागला आहे गेल्या काही वर्षामध्ये. तुम्ही ह्याच्याकडे कसं बघताय? म्हणजे तो त्यावेळेला का इतका हवासा होता, आता तो का हवासा वाटतोय आणि मधल्या काळामध्ये तो का दिसेनासा झाला होता? एक साधं उत्तर त्याचं असं आहे की त्या काळामध्ये हवासा का वाटला. आपण जर ॲनालिसिस केलं तर अमिताभ बच्चन अँग्री यंग मॅन, आणि अँग्री यंग मॅन जाऊन 30 लोकांना लोळवू शकतो, अन्यायाविरुद्ध उभा राहू शकतो,
कणखर त्याच्या अत्यंत बुलंद आवाजाने तो अन्यायाविरुद्ध लढा देतो. ही एक जी मलासुद्धा आवडणारी अशी आपल्याला सगळ्यांना आवडतं की आईला हे आपल्याला आयुष्यात कधी करता येणं शक्य नाही, पण निदान तिकडे पडद्यावर हा माणूस करतोय तर मी ह्याच्यावर प्रेम करतो. या भूमिकेतून आपण प्रेम करतो त्याच्यावर. मग अशीच वेगवेगळी रूपं. राजेश खन्ना रोमॅन्टिक हिरो, तो ज्या पद्धतीने प्रेम करतो, कुठचीही मुलगी अशी वितळूनच जायला पाहिजे हे होतं. मग धर्मेंद्र ही मॅन, मसल्स दाखवून सगळं करून. आणि जितेंद्र तो नाचायचा, इतका सुंदर नाचायचा आणि सगळं की अरे वा, बाकी काही नाही तर ह्याच्या नाचावरच फिदा होऊन आपण सगळं. आता हे सगळे लोक जे होते ह्याच्यापैकी एकही गुण माझ्यात नव्हता, काहीही नव्हतं. म्हणजे मी देखणा नव्हतो, माझ्याकडे अमिताभ बच्चनचा बुलंद आवाज नव्हता, माझ्याकडे धर्मेंद्रची बॉडी नव्हती, मला जितेंद्रसारखं सुंदर पदलालित्य नव्हतं, नाचता येत नव्हतं, काहीच करता येत नव्हतं. पण हे काही नसणं आणि ते अतिशय प्रांजळपणे, प्रामाणिकपणे माझ्याकडे काही नाही आहे बुवा, मी एक साधा माणूस आहे, हे प्रामाणिकपणे पोचवणं हे मला वाटतं कुठेतरी लोकांना आवडलं. आणि त्याच्यामधलं जे आयडेंटिफिकेशन होतं, म्हणजे या दोन ह्याच्यातला जो एक फरक मला दिसतो तो असा की जे आपल्याला एक स्वप्नवत वाटत असतं त्याच्यावर आपण प्रेम करतो, ते ही सगळी मंडळी होती. आणि जे अरे हा माणूस तर मला माहिती आहे, हा माझ्या शेजारीच राहतो किंवा मीच आहे तो, असं हे जे वाटणारं आहे ह्याच्यासाठी लोकांनी माझ्यावर प्रेम केलं. त्याच्यानंतर हळूहळू अनेक कारणं आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये जायचं तर आपल्याला कट्टाचे 10 सेशन्स करायला लागतील. पण सामाजिक कारणं आहेत, राजकीय कारणं आहेत, आर्थिक कारणं आहेत. ह्या सगळ्यामुळे समांतरची जी चळवळ होती ती हळूहळू लयाला गेली. मग त्याच्यानंतर पुन्हा फक्त लार्जर दॅन लाईफ जे आपण म्हणतो ते लार्जर दॅन लाईफ हेच चित्रीकरण आपल्याला सिनेमातून येत राहिलं. आणि पुन्हा त्याचा इतका ओव्हरडोस व्हायला लागला की आता जे पुन्हा एक खऱ्या अर्थाने यथार्थ चित्रीकरण म्हणू किंवा यथार्थ भूमिका म्हणू असे किंवा सिच्युएशन हे आपण कुठच्या तरी लार्जर दॅन लाईफ किंवा ह्याच्याबद्दल वेगळ्याच दुनियेबद्दल बोलत नाही आहोत. आपण आपल्या आसपासच्या दुनियेबद्दल बोलतो आहे, आपल्या प्रॉब्लेम्सबद्दल बोलतो आहे, आपल्या सगळ्या समस्यांबद्दल बोलतो आहे, असं वाटणारा सिनेमा आता आत्ताचे जे सगळे आहेत नट हिंदी सिनेमांमध्ये काम करणारे, अशा सिनेमांमधून तुम्हाला त्यांच्यापैकी कोणाचा साधारण तुमच्या जवळचा वाटतो? आयुष्मान खुराना वाटतो? इनफॅक्ट परवाच मला एका इंटरव्ह्यूमध्ये विचारलं की तुम्ही आयुष्मान खुराना म्हणजे आत्ताचा अमोल पालेकर आहे. म्हटलं प्लीज तुम्ही त्याला असं लेबल लावू नका. अतिशय चांगला नट आहे, अतिशय समर्थ नट आहे आणि ज्या पद्धतीने तो भूमिका निवडतो आहे, वेगवेगळे विषय निवडतो आहे आणि खमकेपणाने उभा राहतो आहे, किती छान आहे. तर कशाला तुम्ही त्याला अमोल पालेकर म्हणून त्याला छोटं करताय? त्याला वाढू दे ना. तुम्हाला तो जशा भूमिका करतोय तशा तुम्हाला करायला आत्ताही आवडल्या असत्या? मी तेव्हाही केल्या की, म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं माझ्या कारकिर्दीची सुरुवात झाली रजनीगंधा, छोटीसी बात, चिच्चोर, तिन्हीही सिल्वर ज्युबिली हिट्स. अतिशय म्हणजे सक्सेसचं जे काय मोजमाप असतं त्याचं उच्चतम. त्याच्यानंतर मी जी चौथी भूमिका निवडली ती श्याम बेनेगलच्या भूमिकामधली विलनची भूमिका निवडली आणि त्यांनी प्रचंड खळबळ माजली होती तेव्हा की अरे तू नायक आहेस, तू खलनायक का करतोयस, करू नकोस असं, घातक आहे वगैरे 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 सगळं. मला मी किती चांगला नट आहे, किती समर्थ नट आहे हे तपासून घ्यायचं होतं ना. त्यामुळे ओके, हे मला करता येतं, हे झालं, हे लोकांनाही आवडतं, कळलं मला. आता मला वेगळं काहीतरी करून बघू दे ना. आणि मी हे करून बघितलं आणि ते जेव्हा मी तितक्याच ताकदीने करू शकलो, मी कित्येक अशा 16 सावंतमधली भूमिका, 16 सावंत पिक्चर
कुठे दिसलाच नाही. श्रीदेवीचा हिंदीतला पहिला पिक्चर, परंतु त्याच्यामधली भूमिका किंवा आणखी अगदी माझी जवळजवळ शेवटची भूमिका ही विधू विनोद चोप्राच्या खामोशमधली. आय प्ले अ मर्डरर. चक्क खुनी माणसाचा रोल मी केला आहे. आता ह्या सगळ्या भूमिका ज्या त्या अर्थाने हटके होत्या किंवा मेनस्ट्रीमला मान्य नसणाऱ्या अशा हिरोनी या भूमिका करू नयेत असं तेव्हा जे होतं त्याला अगदी फाटा देणाऱ्याच भूमिका मी निवडल्या, सातत्याने निवडल्या आणि करत राहिलो. मला आज छान असं वाटतं की लोकांना म्हणजे त्याला आर्थिक यश मिळालं की नाही हा वेगळा भाग झाला, परंतु लोकांनी माझ्यावर त्याच्यासाठीही प्रेम केलं आणि नुसतं प्रेमच नाही केलं, माझ्यावर आज एक आपण काय म्हणूया एक माझ्याबद्दल एक वेगळा रिस्पेक्ट जो दिसतो, तो रिस्पेक्ट मला वाटतं त्याच्यामुळे आहे की या माणसानी हे सगळं प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन करत राहिला हा आणि हे करण्याची धमक दाखवणारा हा माणूस हा आमच्यामधला आहे. ह्याच्याबद्दल त्यांना एक वेगळं कौतुक आहे, वेगळा अभिमान आहे. खरं तर मला आणखीन खूप प्रश्न आहेत, पण बाकीच्यांना मी आता पालेकरजी मगाशी ना आपला बोलताना तुमच्याच बोलण्यात उल्लेख आला की तो जो काळ होता म्हणजे ते आपण म्हणू की फॉर्मेटिव्ह इयर्स होते की जेव्हा वेगवेगळ्या क्षेत्रात काहीतरी नवीन घडत होतं प्रत्येक क्षेत्रात कलेच्या. नाही, फॉर्मेटिव्ह नाही, त्याला एक खूप छान शब्द आहे ज्याला रेनेसान्स पिरियड म्हणतात. हे रेनेसान्स पिरियड जेव्हा खूप मंथन होतं आणि त्याच्यातून एक खूप नव्या वाटा उलगडत जातात. आत्ताचा जो काळ आहे तुम्हाला आत्ता बघताना काय काय मिसिंग वाटतंय किंवा कुठे गेलोय आपण म्हणजे? आत्ता मला असं वाटतं की तुमच्या पिढीसाठी हा फारच कठीण काळ आहे, अत्यंत कठीण काळ आहे. याचं एक अगदी उघड उदाहरण असं की आपण आता व्हर्च्युअल वर्ल्डमध्ये ऑलरेडी गेलो आहे. म्हणजे व्हर्च्युअल रियालिटी हे काही तुमच्यासाठी नवीन नाही. मला अजूनही माझी छाती दडपून जाते. मला पटकन मोबाईलवर हे ॲप वापरायचं का ते ॲप मला पटकन नाही करता येत. तुमच्या पिढीला त्याचं काही हेच नाही. माझ्या पिढीला तर कॉम्प्युटरपासूनच थोडी मला भीती वाटायला सुरुवात झाली की अरे बाबा हे काय वेगळं आहे, मला नाही कळत हे, मग मला शिकायला पाहिजे. मला कमिंग आउट ऑफ माय कम्फर्ट झोन हे तुमच्या पिढीला ते काही प्रश्न नाही आहेत. तुम्ही ग्रोन अप विथ ऑल दॅट. त्यामुळे तुमच्या पुढे उभे राहणारे प्रश्न हे अनंत आहेत. आमच्या पिढीपुढे होते ते थोडेच होते, मुठभर होते प्रश्न. तुमच्या पिढीसमोर असलेले प्रश्न इतके अनंत आहेत आणि त्या सगळ्याशी कसं डील करत राहायचं मला नाही माहीत. तुम्हालाच त्याची उत्तरं शोधायला पाहिजेत आणि ती तुम्ही शोधत असता, तुमच्या पद्धतीने शोधत असता. त्यामुळे मला कुठे काही खंतविंत असं काही वाटत नाही. पण मी म्हटलं तसं बाबा सेल्फी मला नाही आवडत, तर मी सांगतो, मी माझी भूमिका ठामपणे समोर ठेवतो. सर, चित्रकला आपलं पहिलं प्रेम, मग तो चित्रकार बँकेपर्यंत कसा पोहोचला आणि मग बँकेतनं तुम्हाला सत्यदेव दुबे कसे काय भेटले आणि तुम्ही अभिनेते कसे बनलात हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे. हो हे खरं म्हणजे मी खूप वेळा बोललो आहे, पण पुन्हा एकदा सांगायला काही हरकत नाही. मी चित्रकार म्हणून जेव्हा जे स्कूल ऑफ आर्टमधून पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आणि बाहेर पडलो, तर बाहेर पडल्यानंतर माझ्या असं खूप लवकर लक्षात आलं की आपल्याला चित्रकार म्हणून जगणं हे कठीण आहे. आधी माहीत होतं, कल्पना होती, परंतु ते किती कठीण आहे ह्याची पटकन जाणीव झाली. आणि मी मध्यमवर्गीय कुटुंबातला असल्यामुळे माझ्या आईवडिलांनी मला कधीच ह्याचं प्रेशर दिलं नाही. हा एक त्यांची खूप मोठी देणगी. म्हणजे मला जे स्कूल ऑफ आर्टमध्ये जायला त्यांनी परवानगी देणं, मी एकुलता एक भाऊ, माझ्या 3 बहिणी आणि आम्ही मध्यमवर्गीय कुटुंब, अशा यानी मुलांनी म्हणणं की मी जे स्कूल ऑफ आर्टमध्ये जातो, मला फाईन आर्ट्स करायचं आहे, कमर्शियल आर्टसुद्धा नाही, मला फाईन आर्ट्स करायचं आहे. माझ्या वडिलांनी मला 2-3 प्रश्न तेव्हा विचारले होते की बाबा तू मग म्हणजे कमावणार काय? म्हटलं मला माहीत नाही. म्हणजे काय?
म्हटलं नाही, म्हणजे मी जी चित्रकला निर्माण करीन ती जेव्हा विकली जाईल तेव्हा मला त्याच्यातून, मग ती कधी विकली जाईल मला माहीत नाही, कारण लोकांना जे आवडतं ते मी चित्रितच नाही. लोकांना आवडणारी निसर्ग नाही, निसर्गचित्र किंवा हे आम्ही सगळं शिकलो, परंतु निसर्गचित्र किंवा मग पानं, फुलं, बायका, अगदी जास्त खोलात जाऊन सांगायचं झालं तर अर्धनग्न बायका, ओलेत्या बायका, अशा करून आपण, तर मला हे नाहीच करायचं आहे, हे माझ्या डोक्यात क्लिअर होतं. तर त्यामुळे मी कमावीन कसा आणि काय मला माहीत नव्हतं. त्यामुळे मग मी असा एक निर्णय घेतला की आपल्याला जर काहीतरी कमावणं हे आवश्यक आहे. माझ्या फॅमिलीनी आजवर माझ्यासाठी आईवडिलांनी इतकं केलं, तर मी काहीतरी हातभार लावायला पाहिजे आता. तर म्हणून मी बँकेत नोकरी धरली विथ अ क्लिअर माइंड की 9 ते 6 आपण पैसे कमावण्यासाठी काहीतरी जॉब करायचा, ज्या जॉबचा आपल्या क्रिएटिव्हिटीशी काहीही संबंध नाही. म्हणजे कुठे कॉम्प्रोमाइज करायचा प्रश्नच नाही ना. मग हे पैशासाठी मी हे करू का ते करू हा प्रश्नच येत नाही. बँकेत जाऊन मी जे काय करतो आहे त्याचा नाटकाशी, साहित्याशी, कल्चरशी काही संबंध नाही. अगदी क्लिअर कट, म्हणजे ज्याला आपण खऱ्या अर्थाने डबल लाईफ म्हणू, ते डबल लाईफ मी जगायला सुरुवात केली अँड इट वॉज सो कम्फर्टेबल. म्हणून मी पुन्हा आजच्या तरुण पिढी जेव्हा विचारायला येते, मग मी तर असं करू का, नको करू बाबा असं, तू विचार कर आणि काय करायचं हे तू ठरव. मी हे केलं, मी सक्सेसफुली केलं, पण म्हणजे म्हणून प्रत्येकाचे 100 उदाहरणं सक्सेसफुल होतील असं नाही. तर हे करताना म्हणून मी बँकेत नोकरी करायला सुरुवात केली. परंतु 1967 साली मी माझं पहिलं प्रदर्शन भरवलं. माझं सोलो एक्झिबिशन पहिलं 1967 साली झालं आणि त्याच वर्षी मला सत्यदेव दुबेनी नाटकात पहिली भूमिका दिली. 1967 साली माझा चित्रकार म्हणून आणि रंगभूमीवरचा असे दोन्ही प्रवास सुरू झाले. त्याच्यानंतर वर्षभरातच सिनेमातही मी काम केलं. दुबेनीच शांतता कोर्ट चालू आहे सिनेमा बनवला, त्याच्यामध्ये मी काम केलं. सो त्या अर्थी या 67 ते 68 69 ह्या कालखंडात तिन्ही क्षेत्रामध्ये माझं पदार्पण झालं. आता असं होणं हे मला वाटतं फक्त त्या काळाचा महिमा आहे, नाहीतर हे शक्य नाही. त्या कालखंडामुळे हे शक्य झालं आणि सहजही शक्य झालं. मला छान वाटतं ते असं की मी या तिन्ही क्षेत्रात अगदी काय म्हणूया यथेच्छ लुडबुड करू शकलो. वाटेल तेवढी लुडबुड केली आणि मला हवं तेच करण्याची मुभा मला मिळत गेली. कारण मी जे काही केलं ते यशस्वी होत गेलं आणि ते यशस्वी झाल्यामुळे मग मला हेच करायचं तर मी एवढंच करणार. मला 10 ऑफर्स आल्या तर त्या 10 ऑफर्समधल्या 9 मी नाही म्हणायचो. तू असं करू नको असं मला किती माझ्यावर प्रेम करणाऱ्या इंडस्ट्रीमधल्या लोकांनी कळकळीने सांगितलं की तू असं चूक करतो आहेस, तू 9 फिल्म्स नाकारतो आहेस आणि एकच फिल्म करतो आहेस. नंतर तर एका क्षणी असं झालं की ती एक फिल्मसुद्धा समांतर धारेतली फिल्म होती, त्यामुळे त्याच्यातून पैसाही मिळत नाही आहे. म्हणजे मी त्या निर्मात्याबरोबर बोलताना, बाबा मला तू काही पैसे देऊ नको, फक्त माझा मेकअप मन आणि हे जे आहेत त्यांचे जे काही रेट्स आहेत त्याच्यात कमी करू नको, त्यांना त्यांचे पैसे मिळू दे. मी ₹1.25 काम केलं. आजही विश्वास बसणार नाही आणि कोणी हे धाडस करणार नाही, मी केलं. याला आपण पुन्हा माज म्हणायचा का काय? पण असं आता म्हणजे आता मागं वळून बघताना की असा कुठला एखादा सिनेमा सोडला त्याच्याबद्दल अशी काही खंतावलेपणाची भावना येते? असा सोडला कुठचाच नाही, परंतु वेगवेगळ्या कारणामुळे असे हे निसटून गेले. पण खंत अजिबात नाही, खंत अजिबात नाही. सर, मगाशी तुम्ही सरांच्या प्रश्नाला उत्तर देताना एक आडनाव बदलण्याचा सल्ला दिला होता, तर तो मुद्दा राहून गेला खरं तर.
फक्त आडनावच बदलण्याचा नाही, त्याच्याबरोबरीने हे पण माझं तेव्हा नुसतं लग्नच नव्हतं झालं, मला एक मुलगीसुद्धा होती शालमध्ये. तर हे सगळं तू बोलू नको हां बाबा प्रेसकडे. म्हटलं का नको बोलू? नाही नाही, म्हणजे तो रोमॅन्टिक हिरोचं जे एक हे असतं त्याला बरं नाही वाटत ना, की ह्याचं ऑलरेडी लग्न झालं आहे, ह्याला मुलगी आहे, म्हणजे होय, असं मी काय, मला त्याची लाज नाही वाटत. त्यामुळे मी अगदी स्पष्टपणे सांगणार, हो माझं लग्न झालं आहे आणि मला मुलगी आहे. आणि तर त्याच पद्धतीने अमोल पालेकर हे नाव कशासाठी बदलायचं? म्हणजे अमोल पालेकर नाव असल्यामुळे मी यशस्वी होतो असं नाही ना, किंवा ते नाव नसेल, दुसरं नाव असेल तर त्याच्यामुळे मी यशस्वी होणार असंही नाही. पण त्याच्या मागचा जो एक दुसरा हे आहे, आपल्या मराठीपणाबद्दल मला जास्त असं वाटतं की आपल्यालाच जास्त अहंगंड आहे, मराठी माणसालाच जास्त आहे. आणि मराठी माणसांनी तो अहंगंड बाजूला सारून, म्हणून मुद्दाम अगदी काही छाती पिटून मी मराठी आहे आणि असं करायची गरज नाही, परंतु त्याच्याबद्दल सार्थ अभिमान ठेवायचा आणि आपण जे काम करतोय ते कसाला उतरतं की नाही ह्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करावं असं मला वाटतं. मी 2 मुद्दे क्लब करून तुम्हाला प्रश्न विचारायचा होता, ज्याच्यामध्ये कलाकाराचं कलेच्या क्षेत्राच्या पलीकडे जाऊन काही भूमिका घेऊन बोलणं. आता कला आणि राजकारण एकच असतं, ते स्वतःचे एक राजकारण वगैरे त्याच्यात जायला नको. 2 मुद्दे घेऊन मी तुमच्याकडे येतोय. NGMA मधल्या कार्यक्रमामध्ये तुम्ही काही एक भाष्य केलं. सुहास भाऊकरांसारख्या कलाकारांनी सुद्धा म्हटलं की मुद्दा बरोबर असेल पण स्थान चुकलं, औचित्य चुकलं. त्याबद्दल नंतर कधी तुमचं काही बोलणं पुढे आलं नाही. याबद्दल तुम्ही काय म्हणाल? मुद्दा क्रमांक 1 आणि मुद्दा क्रमांक 2, सध्या अनुपम खेर आणि नसरुद्दीन शहा. आपण हो एक या प्रश्नाचं आधी उत्तर देतो आणि मग आपण अनुपम खेर आणि याच्याकडे येऊया. सुहास बाहुलकरनी जे उत्तर दिलं किंवा ते औचित्याचा मुद्दा काढला, ही अगदी युज्युअल ट्रिक आहे. आपण अजूनही का त्यालाच फशी पडतोय? म्हणजे मूळ प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाही, ते उत्तर द्यायचं टाळून मग ते औचित्यपूर्ण कसं नाही आहे, किंवा पालेकरांना ही जुनीच खोड कशी आहे याच्याचबद्दल बोलत राहायचं. औचित्य अशासाठी होतं, आणि जे मी उत्तर त्याला दिलं, सविस्तर उत्तर दिलं, त्याच्यानंतर पुढे कोणी काही बोललं नाही, सविस्तर उत्तर दिलं. औचित्य असं होतं की ज्या NGMAमध्ये ते प्रभाकर बर्व्यांचं एक्झिबिशन चालू होतं, त्या NGMAमध्येच उलथापालथ सरकारनी केली होती. तर मग ते NGMAमध्ये नाही बोलायचं तर कुठे बोलायचं? शिवाजी पार्कमध्ये सभा घेऊन बोलायचं? काय सुहास बाहुलकरांना काय म्हणायचं आहे काय? आणि सुहास बाहुलकर जर स्वतः म्हणतात की हो ह्याला माझाही विरोध आहे, तर मग मला विरोध का करतायत? म्हणजे स्वतःचीच दुटप्पी भूमिका झाकण्यासाठी मग पालेकरांचं औचित्य काढायचं असं होतं ना. पण ते जाऊ दे. त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा आणि माझ्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा असा की हे घटना शुक्रवारी घडली संध्याकाळी, आणि त्याच्यानंतर मी जे मुद्दे उपस्थित केले होते की ज्या आर्टिस्टची एक्झिबिशन्स रद्द केली गेली, प्रभाकर बर्व्यांचं शेवटचं तिकडचं होणार असं अनाऊन्स केलं होतं, आणि त्याचबद्दल मी प्रश्नचिन्ह की जी अप्रूव्ह झाली आहेत ती का केली बंद, कोणी केली बंद? मग आर्टिस्ट जी कमिटी असते त्या कमिटीने घेतलेले निर्णय रद्द केले गेले, का रद्द केले? हे सगळे प्रश्न खरं म्हणजे बाहुलकरांनी आणि यांनी विचारायला पाहिजे होते, आर्टिस्ट कम्युनिटीने विचारायला पाहिजे होते. त्यांना कोणी विचारायचं धैर्य नव्हतं, ते मी केलं. परंतु त्याच्या बरोबरीने झालेली गोष्ट अशी की शुक्रवारी हे झाल्यानंतर रविवारी, हे खूप महत्त्वाचं आहे, रविवारी सकाळी मिनिस्ट्री ऑफ कल्चरनी कम्युनिके काढून त्यांनी असं सांगितलं की ते रद्द केलेले पुन्हा आम्ही रिइन्स्टेट केलेले आहे, ती एक्झिबिशन्स होतील. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा असा की आर्टिस्ट कमिटी जी रद्द केली गेली होती ती तात्पुरती, म्हणजे ती बरखास्त झाली आहे, परंतु ते सिस्टीम चेंज नाही होणार, त्याप्रमाणे केलं जाईल. आर्टिस्ट लोकांना त्या सगळ्या ह्याच्यामध्ये सामील करून घेतलं जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो तिसरा होता त्याला त्यांनी काही उत्तर दिलं नाही, परंतु तो महत्त्वाचा मुद्दा आहे की NGMAला
5 मजले आहेत. त्या 5 मजल्यांपैकी 4 मजले हे फक्त सरकारी वापरासाठी राहतील आणि फक्त 5वा मजला लोकल आर्टिस्टसाठी उपलब्ध होईल असा निर्णय घेतला गेला होता. ह्या निर्णयांच्याबद्दल ते सगळे निर्णय बदलले गेले आहेत असं कम्युनिके जर रविवारी मिनिस्ट्रीकडून निघतं तर मला पुढे बोलायची काय गरज आहे? आणि दुसरा मुद्दा होता की आता सगळ्या पॉलिटिकली पॉलराईज झालेल्या वातावरणामध्ये अनुपम खेर एक बाजू घेतात, नसरुद्दीन शाह एक बाजू घेतात. तिथपर्यंत पण काही हरकत नाही आहेत. पण परिस्थिती या लेवलला आलेली आहे की नसरुद्दीन शाह म्हणतात की NSD पासून अनुपम खेर किती भंपक होते हे लोकांना माहिती आहे. अनुपम खेर म्हणतात नसरुद्दीन शाह कोणत्या पदार्थांचं सेवन करतात. या दोन स्टॉलवर्ड्सना तुमच्यासारखा त्यांच्या समकालीन माणूस या वादाकडे कसं बघतो? मी पुन्हा म्हटलं तसं की हा वाद आपण मीडियामध्ये नको त्या गोष्टींवर वाद घालतोय. म्हणजे नसिरुद्दीन शाह कसलं सेवन करतात आणि हा माणूस किती भंपक आहे, हे मुद्दा काय आहे? मुद्द्याबद्दल का नाही बोलत आहोत आपण? मुद्द्याबद्दल आपण बोलायचं टाळतो. मुद्द्यांबद्दल जर बोललो तर मग प्रश्न सोपे होतात ना. पण मुद्द्यांबद्दल आपण बोलायचं टाळतो आणि ह्याच गोष्टीवर आपण चिखल उडवत राहतो. माझं स्पष्ट मत असं आहे की कुठल्याही कलावंतानी, कारण तो कलावंत असला तरी तो नागरिकही आहे आणि सुशिक्षित सुसंस्कृत असा जर नागरिक असेल, कलावंत स्वतःला मानत असेल, तर त्यांनी काहीतरी भूमिका घेणं आवश्यक आहे. आपण भूमिका घेऊच शकत नाही. कलावंतांनी फक्त कला करत राहावी हा भंपकपणा आहे असं माझं मत. म्हणजे कलावंत हा काही बेट असतो का की बाकीच्या जगाशी त्याचा काहीच संबंध नाही आणि तो एका बेटावर राहतो? असं काही नसतं. तोही ह्या समाजातच राहतो, समाजातच वाढतो. त्यामुळे त्यांनी त्याचे जे काही विचार असतील त्याच्यानुसार त्यांनी ती भूमिका घ्यायला पाहिजे. तुमचे विचार एखाद्या राजकीय पक्षाला किंवा त्या विचारसरणीला आवडणारे, मान्य होणारे असे असतील, असावेत की काहीच. हा अगदी वैयक्तिक मुद्दा आहे. माझे विचार काय असावेत आणि ते विचार एखाद्या राजकीय पक्षाला बाधिल आहेत का, मी निर्णय घ्यायचा आणि त्याबद्दल त्याप्रमाणे बोलावं, उभं राहावं. परंतु माझ्यासारखा माणूस जो कुठच्याच राजकीय पक्षाशी संबंधित नाही किंवा झालेला नाही कॉन्शियसली, तो माणूस हा व्यवस्थेविरुद्ध, व्यवस्थेमुळे होणाऱ्या अन्यायाविरुद्ध प्रश्न उठवतच राहणार आणि राहायला पाहिजे. माझं तर पुढे जाऊन असं मत आहे की माझ्यावर प्रेम करणारे, माझ्या मताचा आदर करणारे जी काही मुठभर मंडळी असतील त्यांना मी हे बोलल्यामुळे जर थोडंसं जास्त धाडस मिळत असेल तर ते मी द्यायला पाहिजे. मग कुठच्याही ज्या माणसाला अमुक अमुक एका राजकीय पक्षाचे विचार पुढे मांडायचे आहेत, अगदी जरूर मांडावेत त्यांनी, काहीच गैर काहीच नाही. परंतु त्याला विरोध करणारा किंवा त्याच्यापेक्षा वेगळा विचार असणारा जेव्हा विचार एखादा मांडला जातो तेव्हा त्याची मुस्कटदाबी केली जाऊ नये हा माझा मुद्दा आहे. आणि ही मुस्कटदाबी जिथे जिथे होत असते, ज्या ज्या पद्धतीने होत असते, त्याचा माझा नेहमीच विरोध राहिला आहे. आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून एक त्या शब्दाखाली आलं की मग आपण उगीच पुन्हा फाटे फोडत राहतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे हेच आहे ना की माझा जो विचार आहे तो मला ठामपणे मांडण्याचं स्वातंत्र्य आहे की नाही. पण आत्ता मध्यंतरी एक मराठी अभिनेता आला होता आणि त्यांना अशी भूमिका मांडली की अशा भूमिका घेतल्या नाही पाहिजेत जाहीरपणानं. याचं कारण तुम्ही जी कुठली कलाकृती, समजा सिनेमा असेल तर त्याच्यामध्ये खूप आर्थिक गुंतवणूक असती आणि तुमच्या भूमिकांमुळं त्या गुंतवणुकीवर परिणाम होऊ शकतो. तुम्ही काही प्रोडक्ट्स एन्डॉर्स करत असाल तर ते जे असतात ॲडव्हर्टायझर्स, त्यांच्या प्रोडक्टवर त्याचा परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळं कलाकारांनी भूमिका घेणं टाळावं. पळपुटेपणा असं खरं त्याचं उत्तर आहे. हां, म्हणजे मला काहीच हे करायचं नाही, मला इथूनही पैसे घ्यायचे आहेत, तिथूनही कमवायचं आहे, हे यशही पाहिजे, तेही पाहिजे. ओके, कर ना तू. म्हणजे मला त्याच्याबद्दल कोणी करावं आणि म्हणून मी भूमिका घेत नाही असं म्हणायला माझी अजिबात हरकत नाही. परंतु सगळ्यांनी तेच करावं हे सांगणं हा भंपकपणा आहे, पळपुटेपणा आहे. म्हणजे कसं आहे, मी नेहमी जे उदाहरण देतो की बहुतेक वेळा आपण सगळेच, आणि आपण म्हणजे मी स्वतःसुद्धा,
आपण काठावर बसणं पसंत करतो. प्रवाहात उडी मारून पोहायचं आपल्यात धैर्य नसतं आणि म्हणून मी काठावर बसतो. आणि काठावरही बसायचं ते कसं, की असं की माझ्या धोत्रावर शिंतोडा उडता कामा नये अशा बेतानी बसायचं. आणि मग तिकडून काही काही सल्ले द्यायचे, तिथून सांगायचं की अरे तू असे हात मार ना, तू सचिन तेंडुलकरला सांगायचं अरे तिकडे सिक्सर मारायला पाहिजे होतीस तू. ते अगदी सोपं असतं स्टँडमध्ये बसून बोलणं. हे सगळे आपण करत असतो. हे न करता पण त्याच्या या भूमिकेमध्ये वावगं नाही आहे ना, की जर समजा तुमच्या भूमिका घेण्यामुळं ज्यानं निर्माता म्हणून तुमच्या सिनेमामध्ये गुंतवणूक केली आहे, तुमची भूमिका घेण्यामुळं तुमचा सिनेमा जाणीवपूर्वक पाडला जाणार असेल, तुमच्या प्रोडक्ट्सवर बहिष्कार घाला अशा भूमिका घेतल्या जाणार असतील, तर तुमचं म्हणजे एक व्यक्ती म्हणून म्हणजे तुम्हाला तुमचं मत मांडायचं स्वातंत्र्य आहे, बरोबर आहे. पण तुम्ही त्याच्यामुळं कुणाचं तरी खूप मोठं आर्थिक नुकसान जर करणार असाल तर विचार करावा की करू नये? त्या निर्मात्यांनी आधी विचारायला पाहिजे की, किंवा अशी अट घालायला पाहिजे की तू ह्याच्यावर काही बोलायचं नाहीस. हे तुला मान्य आहे का? मी म्हणेन नाही, मला नाही सिनेमा करायचा. माझ्या नावासाठी जर एखादं प्रॉडक्ट एन्डॉर्समेंट घेत असेल तर मी काय आहे व्यक्ती हे त्यांना पूर्ण माहिती आहे. माझ्या पॉप्युलॅरिटीसाठी म्हणून ते मला एन्डॉर्स करतात ना. मग त्या पॉप्युलॅरिटीबरोबर येणारे विचारही त्यांनी पचवायला पाहिजेत. असं कसं म्हणणार तुम्ही की नाही नाही पण हे विचार नकोत, तुझी पॉप्युलॅरिटी फक्त आम्हाला दे, असं नाही होत ना. मग पॅकेज तुम्ही घेता ते सगळंच पॅकेज घ्यायला पाहिजे. निर्मात्यांनी आधी मग सांगावं की नाही बाबा तू हे नाही बोलायचं, हे नाही बोलायचं, हे नाही. मग मी ठरवीन की मला तरी भूमिका करायची आहे किंवा नाही, किंवा मी त्याला पटवून देईन की नाही मी हे बोलणार, हे बोलणार, हे बोलणार, आणि तरी मी काम करतो कारण माझ्यापेक्षा जास्त चांगलं हे काम कोणी करू शकत नाही. घेतोस का बोल. सर, जवळपास मी मुद्दा मांडून झाला असेल होय तर होय झालं. जवळपास 25 वर्षानंतर तुम्ही रंगभूमीवर येता. माझे 2 प्रश्न आहेत. हां. जवळपास 25 वर्षानंतर तुम्ही रंगभूमीवर येत आहे, तर आला आहात, तर 25 वर्षांमध्ये खूप काही बदललं आहे. अगदी समोरचा प्रेक्षक बदलला आहे, इंटरनेट आलं आहे, मोबाईल आला आहे हातात. तर आता नाटक सादर करत असताना तुम्हाला काय बदल समोरच्या प्रेक्षकांमध्ये जाणवले एक, आणि हा मध्ये 25 वर्षाचा काळ का गेला? याचं उत्तर देण्याआधी मी एक साधा हे इथे असल्यापैकी किती जणांनी नाटक बघितलं? एकानेही नाही. हा प्रचंड मोठा बदल आहे. म्हणजे मला प्रश्न विचारणाऱ्या एकाही पत्रकारांनी हे नाटक बघितलेलं नाही. हा किती मोठा बदल आहे. तुम्हाला ते नाटक बघावंसं वाटलं नाही का काय, हा वेगळा मुद्दा झाला. म्हणजे त्याच्यावरून मी काही ताशेरे मारायचं किंवा हा मुद्दा नाही आहे. परंतु किती बदल झाला, तर असा बदल 25 वर्षापूर्वी अपेक्षितच नव्हता. राजीव खांडेकर हा स्वतः माझं नाटक बघून मग त्याच्यावर मग चर्चा करायचा. नाटक न बघता आपण नुसतंच मग रंगभूमी काय आहे किंवा हे अशा चर्चा होत नव्हत्या. आज त्या होतात. हा काळात झालेला बदल आहे, समाजात झालेला बदल आहे. मला हे मान्य आहे. आणि म्हणून मला आज कुसूरचे प्रयोग करताना खूप छान वाटतं. ते असं छान वाटतं की बहुतेक 80% प्रेक्षक वर्ग जो आहे कुसूरचा प्रेक्षक, मी एकतर 25च प्रयोग करणार हे आधी अनाऊन्स केलं, आणि हे 25 प्रयोग फक्त मुंबई, पुणे, दिल्ली, कलकत्ता अमुक इथपर्यंतच मर्यादित न ठेवता मला जिथे जिथे जाता येईल तिथे तिथे जाऊन ते प्रयोग करणार, अशा बेताने आम्ही प्रयोग करतो आहे. आणि मला खूप छान वाटतं की आम्ही गुवाहाटीमध्ये जाऊन प्रयोग केला, आम्ही चंदीगडमध्ये केला, आम्ही भुवनेश्वरला केला, आम्ही अगदी कणकवलीला जाऊन प्रयोग केला. अशा सगळ्या ठिकाणी आम्ही जाऊन प्रयोग करतो आहे. मी जे काही नाटक केलं आहे त्या नाटकाचा कंटेंट जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोचावा, त्याच्या सगळ्या ताकदीनुसार याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे. परंतु हे करत असताना 80% प्रेक्षक वर्ग हा ज्यांना माझं आणि नाटक या दोन्हीशी काही संबंध नाही असाच आहे. म्हणजे त्यांना माझी ओळख आहे ती
गोलमाल मी 70 वेळा बघितला आहे. छोटीसी बात हा माझ्या अत्यंत आवडीचा चित्रपट आहे. हे सगळे हाच प्रेक्षक वर्ग आहे आणि त्या प्रेक्षक वर्गाला एक नवीन अमोल पालेकर बघायला मिळतो आणि तो नवीन अमोल पालेकर जो बघायला मिळतो तो त्यांना खूप आवडतो. एवढंच नाही, म्हणजे मला मिळालेली वन ऑफ द फायनेस्ट कॉम्प्लिमेंट्स असं मी सांगेन की ती तरुण मुलगी होती, ती ऑलमोस्ट अगदी म्हणजे इतकी आत्ता रडेल का काय असं झालं होतं. मला कळलं नाही काय झालं. तर ती म्हणाली की मी तुमचा हा चित्रपट इतक्या वेळा बघितला आहे, हा चित्रपट इतक्या वेळा, असं सगळं. आणि पण आज तुम्हाला इथे लाईव्ह बघणं हा एक अतिशय वेगळा अनुभव होता आणि हा मला पुढच्या सगळ्या वाटचालीत अगदी जपून ठेवासा वाटतो. इतकंच नाही तर माझ्या मुलाबाळांना मी जाऊन उद्या हे सांगेन की मी अमोल पालेकरांना जिवंत त्यांचा परफॉर्मन्स मी बघू शकले. आता ह्याच्यापेक्षा जास्त कॉम्प्लिमेंट आणि समाधान काय असू शकतं. त्याला जोडून दुसरा माझा प्रश्न असा होता की या निमित्तानं तुम्ही इतक्या वर्षानंतर पुन्हा शिवाजी मंदिरपासून कणकवलीपर्यंत वेगवेगळ्या नाट्यगृहांमध्ये जाऊन प्रयोग करू लागला आहात. नाट्य संमेलन जवळ आहे. शिवाय आज सरकारने 10 कोटी रुपये संमेलनाला दिले आहेत. तर एकूणच रंगभूमी आता तुम्ही स्वतः प्रयोग करता आहात. सरकारनं देऊ केलेली मदत काय आता करायला हवं रंगभूमीसाठी? काही करणं आवश्यक आहे का संमेलनाच्या निमित्तानं? कारण 100वं संमेलन आहे. काय सांगा? संमेलनासाठी काय करायला हवं हे सांगायला आपल्याकडे समर्थ लोक आहेत की, जे सगळे तिकडे संमेलनं घडवत आहेत, जे त्याचे अध्यक्ष आहेत वगैरे ते सगळे, आणि ते घेतील. खऱ्या अर्थाने समर्थ आहेत. मी अजिबात मराठी कुचकटपणाने हे बोलत नाही आहे. खऱ्या अर्थाने समर्थ लोक आहेत आणि ते करतील. रंगभूमीसाठी काय करायला पाहिजे माझं एक छोटंसं मत आहे. म्हणजे जेव्हा मला नाट्यसंमेलनात एकदाच बोलवलं गेलं आणि त्यावेळेला मी जे भाषण दिलं होतं तेव्हा मी सांगितलं होतं की आपण नेहमी मराठी रंगभूमीचा उज्ज्वल इतिहास याच्याबद्दल खूप अभिमानाने बोलतो आणि मलाही अतिशय अभिमान वाटतो त्याच्याबद्दल, मराठी रंगभूमीच्याबद्दल. परंतु आपण मराठी रंगभूमीच्या फक्त धंदेवाईक रंगभूमीबद्दलच आपण बोलत राहतो. त्याच्या पलीकडे जाऊन समांतर रंगभूमी आहे, त्याच्या पलीकडे जाऊन बालरंगभूमी आहे, त्याच्या पलीकडे जाऊन आता उरली की नाही मला माहीत नाही, परंतु कामगार रंगभूमी आमच्या वेळेला होती. आणि ह्याच्याही सगळ्या पलीकडे जाऊन एक म्हणजे काय सांगू, नाटकमय वातावरण होतं तेव्हा. राज्यनाट्य स्पर्धा चालायच्या. त्या राज्यनाट्य स्पर्धेच्या पलीकडे आणखी कोलटकर स्पर्धा आणि अशात काहीतरी 2-3 स्पर्धा व्हायच्या. इतकंच नाही तर आंतर बँक स्पर्धा व्हायच्या, महाविद्यालयीन स्पर्धा व्हायच्या. आणि ह्या सगळ्या अतिशय हिरिरीनी आणि तिथून जे टॅलेंट यायचं, म्हणजे आंतर बँक स्पर्धांमध्ये आजचे सगळे माझ्या पिढीतले सगळे जे आघाडीचे लोक आहेत ते सगळे आंतर बँक सगळ्या कुठल्या बँकेत नोकऱ्या करत होते. त्यामुळे सगळेजण तिकडे स्पर्धामध्ये भाग घ्यायचे आणि एक अतिशय निकोप आणि सुंदर स्पर्धा तिकडे व्हायची. त्याच्यातून नवीन नवीन टॅलेंट्स बाहेर यायच्या. हे दिलीप कोलटकर हे त्यातलं मोठं उदाहरण आहे. उषा कलबाग मोठं उदाहरण आहे, आंतर बँक स्पर्धेतून पुढे आलेले. आता अशी टॅलेंट्स तिकडे बाहेर येत राहिली. रंगभूमीचं भलंच झालं ना त्याच्यामुळे. तर रंगभूमीसाठी काय करायला पाहिजे, तर मला असं वाटतं की हे जे वेगळे वेगळे स्पेसिस आहेत आणि वेगवेगळे सोर्सेस आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष निदान करू नका. तिथे काय काय करता येईल, काय होईल त्याचं. म्हणजे मी त्यांना एक सूचना केली होती त्यावेळेला, त्याच्यावर अजूनही काही झालं नाही. आत्ता तरी पुढे काय होईल असं आपण अपेक्षा करूया की निदान समांतर रंगभूमीचा जो एक तितकाच दैदिप्यमान इतिहास आहे, म्हणजे अगदी विजया मेहतांपासून रंगायनपासून सुरू झालेली ती जी सगळी वाटचाल आहे त्याची निदान नोंद तरी करून ठेवा ना. आणि ही नोंद करणारे लोक सुदैवाने आज हयात आहेत. माझ्यासारखा माणूस आहे, पुण्याला माधव वझेसारखा माणूस आहे, इथे कमलाकर नाडकर्णीसारखा माणूस आहे आणि आमची स्मरणशक्ती अजून तरी बरी आहे. त्यामुळे काय काय झालं, काय काय प्रयोग झाले, काय काय केलं गेलं आणि त्याच्यातून रंगभूमीला काय काय मिळालं याचा एक लेखाजोखा एका वेगळ्या अर्थाने जर घेतला गेला
तर त्याला रंगभूमीला त्याचा फायदा होणार आहे. आजच्या तुमच्या तरुण पिढीला त्याच्यातून काही जर प्रेरणा मिळाली, स्फूर्ती मिळाली तर छानच आहे की. सर, समांतर रंगभूमीचा तुम्ही मुद्दा काढलात म्हणून प्रश्न आहे. पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, म्हणजे खास करून पुणे, मुंबई या शहरांमध्ये जास्त एक्सपेरिमेंटल थिएटर केलं जातात तरुण तिकडे. पण इतक्या वर्षांचा तुमचा अनुभव काय? एका ठराविक बुद्धिजीवी किंवा बौद्धिक चर्चा या एका ठराविक वर्गापुरत्या मर्यादित राहिल्या, खूप ग्रामीण भागात समांतर रंगभूमी इतके वर्ष होऊन सुद्धा पोहोचली नाही, जी पोहोचणं अपेक्षित होतं, का पोहोचली? तुमचा अनुभव काय? मी अगदी आत्ताचं उदाहरण म्हणून सांगतो. म्हणजे तुमच्या या कट्ट्यावर ते नाव घेणं योग्य आहे की नाही मला त्याची एथिक्स माहीत नाहीत, परंतु लोकसत्ता जे लोकांकिका करतं आता, त्या लोकांकिकामध्ये औरंगाबादमधून येणाऱ्या ज्या एकांकिका आहेत तुम्ही आवर्जून बघा. मुंबई पुण्यात नाही आहे, औरंगाबादहून येते. आणि बुद्धिजीवी किंवा इंटेलेक्च्युअल वगैरे हे सगळं, या सगळ्याचा समाचार घेणारी, सगळ्याला अतिशय समर्थपणे हाताळणाऱ्या अशा एकांकिका ते गेले 3 वर्ष सातत्याने औरंगाबादमधून येतात. तर मग त्या पोचल्या नाहीत असं आपण का म्हणावं? हा साधा प्रश्न. माझा मुद्दा असा की हे सगळं कुठे तिकडे झिरपतच असतं. आणि माझ्यासारख्या माणसाकडून हा प्रयत्न जो असतो, जो त्या काळातही होता, की आम्ही प्रयोग मुंबई पुण्यापुरते न करता आम्ही आवर्जून नाशिकला जाऊन प्रयोग केले, आम्ही कोल्हापूरला जाऊन प्रयोग केले. मी तर अगदी महाराष्ट्राबाहेर जाऊन अहमदाबादमध्ये मराठी एक्सपेरिमेंटल थिएटरचे प्रयोग केले. मी इंदोरला जाऊन प्रयोग केले. मी रायपूरसारख्या अमराठी मध्य प्रदेशमध्ये जाऊन प्रयोग केले. तर आमच्या बाजूनी प्रयत्न चालूच असतो की ते इथपर्यंतच मर्यादित राहू नये आणि ते कुठेतरी जास्तीत जास्त झिरपावं. आता कुसूरमधूनही जो प्रयोग करतो आहे तो तोच करतो आहे की एक चांगलं नाटक, एक समर्थ नाटक, आणि नाटक ह्या आपल्या ज्या संकल्पना असतात त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं शोधणारं, वेगळं देणारं, आईला असं पण नाटक असतं का असं वाटणारं ते नाटक जेव्हा तुमच्यापर्यंत येतं तेव्हा त्याच्यातून एक चालना मिळते विचारांना, आणि त्याच्यातूनच कुठेतरी काहीतरी बीज रोवलं जातं असा माझा दृढ विश्वास आहे. सर, माझा प्रश्न तुमच्याबद्दल आहे. तुम्ही मगाशी उल्लेख केला की फाईन आर्टला तुम्ही ॲडमिशन घेतलं, परंतु तुम्ही पहिल्यांदा स्टेजवर कधी परफॉर्मन्स केला, म्हणजे पहिला परफॉर्मन्स, आणि तुम्हाला नाटकाची आवड आहे हे कधी जाणवलं? मला नाटकाची आवड वगैरे अशी काही फार नव्हती. म्हणजे मी इनफॅक्ट त्याच्या आधी फार कमी नाटकं बघितली होती, त्यामुळे रंगभूमी, नाटक वगैरे असं काही मला फार त्याचं वेड होतं अजिबात नाही. हां, नाही म्हणायला जे स्कूल ऑफ आर्टमध्ये एका नाटकात काम केलं होतं, ते सुद्धा अगदी चिमत्र्यम खानोलकरांनी लिहिलेलं जेव्हा आरसा बोलतो असं एक अतिशय अमूर्त नाटक जे दिग्दर्शित केलं होतं संभाजी कदम, माझे प्रोफेसर होते, त्यांनी दिग्दर्शित केलं. एवढा एक अपवाद वगळता बाकी माझा नाटकाशी काही संबंध नाही. त्यामुळे मी नाटकात आलो, मी नेहमी सांगतो ते अपघाताने. म्हणजे मी अभिनेता बनलो तोच अपघाताने. आणि त्याचं अगदी साधं कारण असं, सत्यदेव दुबेनी मला एकदा विचारलं की मी त्यांच्या रिहर्सलच्या इकडे तिकडे असायचो रिहर्सल आसपास, तर त्यामुळे त्यांनी मला विचारलं की माझ्या पुढच्या नाटकात काम करशील का. आणि मी उत्तर द्यायला तोंड उघडायच्या आधी त्यांनी ताबडतोब सांगितलं की म्हणजे तुझ्यामध्ये मला काहीतरी फार मोठं टॅलेंट दिसलं आहे, तू अत्यंत गुणी कलावंत आहेस हे मी पारखलं आहे वगैरे, अशी काहीतरी गैरसमजूत करून घेऊ नकोस. तुझ्याकडे भरपूर वेळ आहे असं मला दिसतं आणि तो वेळ तू निदान सत्कारणी घालवावास म्हणून तू नाटकात काम करशील का असं विचारतोय. आता इतकं लख्ख हे आपल्याला कळल्यानंतर, आपण ॲक्टर वगैरे नाही हे पहिल्या क्षणी माहीत असल्यामुळे मी त्या ह्यानीच रंगभूमीवर उभा राहिलो. आणि त्याच्यानंतर आजही मला काय नवीन शिकता येईल, काय करून बघता येईल, किंवा या गुरुजनांनी जे शिकवलं, सत्यदेव दुबेपासून अनेक, आय वॉज मोस्ट फॉर्च्युनेट, अतिशय दिग्गज लोकांच्याकडून मला शिकायला मिळालं. त्या सगळ्यांनी जे शिकवलं ते कुठे
विसरलो तर नाही ना, हे पुन्हा पारखून बघायचे. म्हणजे तुम्ही 25 वर्षाच्या गॅपमुळे तर मी काय केलं तर पहिलं ते केलं. आपण काही विसरलो आहे का, तर विसरलो असेल तर तो गंज पुसून काढूया आणि पुन्हा आठवण करूया सगळं काय काय करायचं. आणि त्या सुरुवातीच्या क्षणाला म्हणजे पहिल्या नाटकाला मी ज्या पद्धतीने उभा राहिलो त्याच पद्धतीने आज मी उभा राहतो. पालेकरजी, मराठी म्हणजे अगदी आपल्याकडं दुर्गाबाईंपासून मग नूतन शोभना समर्थपासून ते अगदी उर्मिला माधुरीपर्यंत मराठी मुलींनी हिंदी सिनेमाचा पडदा गाजवल्याची उदाहरणं आहेत. हिंदी सिनेमानं मराठी नायिकांना सहजपणानं स्वीकारलं, पण मराठी हिरो जे आहेत, मराठी सिनेमांमध्ये हिरो म्हणून वावरणारे ते तिथं घरगडी किंवा दुय्यम भूमिका अशांमध्येच का दिसतात, का दिसले? एक तुमचा जर अपवाद सोडला तर काही अंशी नाना पाटेकर, नाही त्याच्याही आधी सचिन, काही प्रमाणात सचिन. पण सचिनच्या बाबतीमध्ये राजश्रीचे सोडले तर परत तसे सिनेमे नाही आहेत. हो ना. याचे उत्तर एक आहे, पण पदर त्याला खूप आहेत. आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे की आपण जेव्हा म्हणतो की मराठी सगळ्या नायिकांनी अतिशय गाजवलं आणि खऱ्या अर्थाने गाजवलं, पण तसंच साऊथच्या हिरोईन्सनीही गाजवलं. साऊथच्या एका हिरोचं नाव सांगा मला ज्याला यायला दिलं आपण म्हणजे हिंदी पण चित्रपट तरीही असं आहे, तरीही मी 3 नावं तर सांगूच शकतो. म्हणजे मग तो भले त्यांना तिथल्या इतकी पॉप्युलरिटी नाही, पण ते आले ते हिरो म्हणूनच आले. मग तो रजनीकांत असेल, मग तो कमल हसन असेल, मग तो माधवन असेल, ते आले. अगदी चिरंजीवी वगैरे सुद्धा आले ते हिरो म्हणून. ते तिथं हिरो आणि इकडं घरगडी असं नाही आहे. बरोबर आहे, मी त्याचं उत्तर देतो. पण त्याच्या आधी आपण थोडं ह्याच्याबद्दल जास्त बोलूया की ते आले पण त्यांना टिकायला दिलं का. कमल हासनसारखा अत्यंत समर्थ हिरो, माझ्या मते सुपरस्टार व्हायला लायक असा कमल हासन असं म्हण. काय नाही करत तो, आणि सगळं इतक्या ग्रेसफुली करतो, इतक्या सहज करतो, इतकं अप्रतिम करतो. हे अभिनयापासून नाचपासून सगळं. पण त्याला आम्ही इथे रुजायला नाही दिलं. बंगालमधल्या सगळ्या हिरोईन्स आल्या, बंगालमधल्या उत्तम कुमारला इथे यायला दिलं का. आपण एकदा हा प्रश्न विचारायला पाहिजे. आणि मग आपल्या असं लक्षात येतं की जी पंजाबी ग्रिप आहे बॉलिवूडवर, ती पंजाबी ग्रिप हे काही व्हायला देत नाही. त्यांना हिरोईन्स चालतात, हिरो पंजाबी पाहिजे. हो ना, कारण मेल डॉमिनेटेड सोसायटी आहे आणि त्या मेल डॉमिनेटेड सोसायटीमध्ये हिरो कोण आहे ह्याच्यावर चित्रपट आजही विकला जातो. हिरो कोण आहे ह्याच्यावरच विकला जातो, हिरोईनवर नाही. अरे स्त्रीप्रधान भूमिका असलेला चित्रपट बनवणं हे सुद्धा आजही किती कठीण आहे. म्हणजे नाव घेतलंस तू म्हणून सांगतो, नूतन हे एकमेव अपवाद. जिला घेऊन सुजाता बनवला गेला, जिला घेऊन बंदिनी बनवला गेला, हिरो कोण होता, नवीन धर्मेंद्र किंवा तिच्याबरोबर अशी चित्रपट तेव्हा बनू शकले, पण ती एकमेव अपवाद होती. त्याच्यानंतर माधुरी ही नंतर अपवाद, परंतु नाहीतर हिरोईनला घेऊन सिनेमा बनवला गेला आणि तो कमर्शियली सक्सेसफुल झाला असं होत नाही. बॉलिवूडचं जे पॅटर्न आहे, त्यांची जी व्यवस्था आहे ती मेल डॉमिनेटेडच आहे. आणि ती मेल डॉमिनेटेड असल्यामुळे तिकडे मग ह्याच्यात बसणाऱ्या आणि पंजाबी कल्चरमध्ये बसणाऱ्याच हिरोना आम्ही यायला दिलं. आम्ही बाकीच्या प्रांतातल्या बाकीच्या भाषातल्या लोकांना यायला दिलं नाही. हे एक आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्या बरोबरीने मी हेही सांगेन की दाक्षिणात्य सिनेमा किंवा बंगाली सिनेमा यांची स्वतःची एक लॉबी आहे आणि स्वतःचं अस्तित्व आहे. त्यामुळे ते म्हणाले की वी डोंट केअर, नको ना हिंदी सिनेमा, जाऊ दे ना हिंदी सिनेमा आम्हाला नको, आम्ही आमच्या ह्याच्यावर करतो. आणि मग रजनीकांतच्या एका फिल्ममधून जेवढे पैसे मिळतात त्याच्या 1.सुद्धा आमच्या इकडच्या टॉप ग्रॉसरला 400 कोटी. आम्ही काय 400 कोटी बोलतो. कुठचा तो सिनेमा बाहुबलीनी पहिल्या आठवड्यात 700 कोटी जमवले. पण मग इकडे काय नाही, पण तो तेलुगू सिनेमा आहे.
आम्ही त्याची दखल घेतली नाही, घ्यायला दिली नाही, आपल्याला घ्यायला दिली नाही की नाही नाही तो तेलुगू सिनेमा आहे, तेलुगू सिनेमा आहे. अरे तेलुगू 700 कोटी बनवले ना, का नाही आम्ही मान्य करत की आपल्यामध्ये ही धमकच नाही, कारण मग आमचाच डोलारा कोसळेल. म्हणून मग आम्ही त्याच ह्याच्यात वावरत राहतो. त्याच्या बरोबरीने एक महत्त्वाचा मुद्दा असा की ह्या लोकांना जे एक त्यांची स्वतःची ताकद आहे, त्यांची स्वतःची लॉबी आहे, ती आमची मराठीमध्ये नाही. आणि मराठीमध्ये पहिला मुद्दा सुरू होतो, मराठीच माणूस म्हणतो. अमोल पालेकरांचं हिंदी मराठी वाटतं रे, तर काय मराठी माणूसच आधी बोलतो, त्याला स्वतःला हिंदी माहीत नसतं, अजिबात माहीत नसतं. मी अतिशय उत्कृष्ट हिंदी बोलतो, कारण मी सत्यदेव दुबेकडे शिकलो. माझ्यावर संस्कार झाले ते डॉक्टर धर्मवीर भारतींचे झाले, माझ्यावर संस्कार झाले ते मोहन राकेशचे झाले, कमलेश्वर, अशा दिग्गज हिंदी साहित्यिकांच्या बरोबर माझ्या कानावर पडलं. चांगली हिंदी काय हे मला अतिशय चांगलं माहिती आहे आणि मी चांगली बोलू शकतो. परंतु मराठी प्रेक्षक मला असं सांगतो की तुमचं हिंदी मराठी हिंदी वाटतं. त्याच्यात हे धाडस नसतं की धर्मेंद्रचं हिंदी पंजाबी असतं म्हणायची, त्याला कर्ण असं म्हणता येत नाही, मग तो करण म्हणतो, आम्ही करणच म्हणतो. तो धर्मच म्हणतो ना, धर्म कुठं? हां, मग आता हे सगळं आपण जर लक्षात घेतलं तर आपल्याला मग मराठी नायक तिकडे का नाही रुजला पण तुमच्याकडे काय होती की तुम्ही घुसलात तिथं? नाही, मी घुसलो कारण मला तिथे जायचंच नव्हतं. म्हणजे मी प्रयत्न करून तिकडे गेलो असं झालं नाही. माझ्या वाट उघडत गेली, पुढे उलगडत गेली आणि मी त्याच्यावरून चालत गेलो आणि मी जे करत गेलो ते यशस्वी होत गेलं, कारण त्याच्यामागचा माझा विचार आणि माझी मेथड ही पक्की होती. तुमची इप्टाशी, डाव्या काहीशा विचारांशी ओळख नेमकी कोणत्या टप्प्यावर झाली? अगदी त्याचा पहिल्या मग त्याचा तुम्हाला फायदा झाला का नुकसान झालं? फायदा नुकसान मला वाटत नाही काही, कारण इप्टा या चळवळीशी त्यावेळेला आपल्या देशातले सगळेच लोक, सगळे मोठे कलावंत जोडलेले होते. म्हणजे अगदी बंगालमधले शंभू मित्रा इतका थोर नट मी तरी बघितला नाही खऱ्या अर्थाने, आणि त्या माणसाच्या पायापाशी बसून मला शिकायला मिळालं. आता ह्याचा फायदा झाला का तोटा झाला? फायदाच झाला असं मला वाटतं. फरक असा की त्यावेळेला इप्टा किंवा डाव्या विचारसरणीला काहीतरी क्रिमिनल आहे हीन लेखण्याची वृत्ती नव्हती. आज तो कम्युनिस्ट आहे असं म्हणून त्याला उबरचा ड्रायव्हर पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातो आणि हे आपण निमूटपणे मान्य करतो. ही माझ्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. फायदा किंवा का तोटा झालंय असं तुम्हाला वाटतं? हे आपण सगळेच जबाबदार आहोत. आपण सगळे गप्प बसतो, आपण ह्याच्या विरुद्ध आवाज उठवत नाही. निदान आपापसात बोलताना तरी बोलतो का? आय एम नॉट शुअर. आपण नाही बोलत. आपण मी म्हटलं तसं आपण काठावर बसणं पसंत करतो. आपण कशाला बुवा, मला काय करायचं आहे, मी कशाला पडू याच्यात, असं. आणि त्याच्या बरोबरीने हेही तितकंच खरं की जेव्हा आपल्याला असं दिसतं की त्या उबर ड्रायव्हरचा सन्मान केला जातो, म्हणजे उबर कंपनीने त्याला काढलं तरी एक राजकीय पक्ष त्याचा सन्मान करतो, तेव्हा मेसेज काय जातो पोलिसांच्यामध्ये? जेव्हा आज पोलीस निमूटपणे उभे आहेत आणि समोर एक माणूस येऊन गोळ्या झाडतो आणि काही घोषणा देतो, त्याच्यावर काही कारवाई होत नाही, कोणावरच काही कारवाई होत नाही, मेसेज काय जातो? आपण असं म्हणतो की नाही, पण सगळं स्वातंत्र्यच आहे ना आणि सगळं अबाधित आहे, कुठे काही चुकतं आहे, बरोबरच आहे. त्यामुळे आपण सगळे जास्त जास्त गप्प बसत जातो. आपण हे सगळं तुम्हाला काय दिसतंय, कुठे घेऊन जाणार आहे हे सगळं वातावरण जे आहे? मी अत्यंत आशावादी माणूस आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आज
कॉलेजातली आणि तरुण मंडळी आज जर रस्त्यावर उतरत आहेत काही मुद्दे घेऊन, तर ती अतिशय चांगली बाब आहे. आज जर बायका रस्त्यावर उतरत आहेत आणि धरणं धरत आहेत, तर ती अत्यंत स्वागतार्ह बाब आहे आणि ह्याच्यातूनच बदल घडणार, ह्याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. मगाशी सर मराठी प्रेक्षक, मराठी नायकाचा विषय सुरू झाला. तुम्ही मध्यमवर्गीय कुटुंबातला नायक रंगवला, खूप चालला. आयुष्मान खुरांचा विषय निघाला, त्याच्यावरही लोक प्रेम करतायत हिंदीमध्ये. आणखी पण आहेत की विकी कौशल आहे, विकी कौशल आहे, राजकुमार राजकुमार राव आहे. हो, सगळे. ती सगळी आणि फळी काम अतिशय- करते. अतिशय चांगले नट आहेत, अतिशय समर्थ नट आहेत. पण जेव्हा मराठी सिनेमाचा विषय येतो तेव्हा आपल्याच मध्यमवर्गीय नायकाकडे आपले प्रेक्षक बघत नाही आहेत. सिनेमाची संख्या 100वर गेली आहे, पण लोक सिनेमाकडे येत नाही आहेत. मराठी सिनेमे पडतायत सातत्यानं. का असं होत आहे? मला असं वाटतं की कुठचाही सिनेमा असो, नाटक असो, जे काही कलाकृती असते ती तुम्हाला कशा पद्धतीने आकर्षित करते, तुम्हाला काय वेगळं देते, हे जोपर्यंत तुम्ही प्रेक्षकांना सांगत नाहीत की बाबा मी जे देतोय ते बाकी कुठे तुम्हाला मिळणार नाही आहे, ते फक्त माझ्याच दुकानात मिळणार आहे, हे आज तुम्हाला लोकांना सांगायला पाहिजे. आणि आजच्या ह्याच्याप्रमाणे ओरडून सांगायला पाहिजे, अगदी 21व्या मजल्यावरून ओरडायला पाहिजे, पहिल्या क्षणापासून करायला. ही आजची त्याला काही इलाज नाही. त्या पद्धतीने जर तुम्ही ते पोचवू शकत नसाल लोकांच्या, 100 सिनेमे निघतात, परंतु त्या 100 सिनेमापैकी असे किती सिनेमा आहेत की जे काहीतरी वेगळं म्हणजे एक्सपेरिमेंटल या अर्थाने नाही म्हणत, पण काहीतरी वेगळं जे आईला हे मी अपेक्षित नव्हतं, मला हे काहीतरी छान वेगळं दिलं रे बाबा, असं सांगणारे किती सिनेमा आहेत, किती नाटकं आहेत. हा विचार जर आपणच केला आणि आपापसात आपण अंतर्मुख होत जर विचार केला, तर मला वाटतं ह्याचं उत्तर लगेच मिळेल. पण मग हा मार्केटिंगचा भाग झाला सर. पण जेव्हा कॉन्टेंट आशयाचा भाग येतो पण तेव्हा मार्केटिंग गुजराती तुम्ही कंटेंटचंच करता ना. मार्केटिंग काय असं हवेत होतं का? कंटेंटच मार्केट करता ना तुम्ही. ABP माझा हा कसा वेगळा आहे हे ह्याचं मार्केटिंग करता. मग त्यासाठी तुमचं वेगळं असणं अपेक्षित आहे आणि तेच जर वेगळं नाही राहिला तर मग ABP माझाचं मार्केटिंग तुम्ही करून करून काय करणार? ते मार्केटिंग करायला तुमचा मूळ कंटेंट, त्याच्यामध्ये ताकद पाहिजे, त्याच्यामध्ये काहीतरी दम पाहिजे आणि तो जर असेल तर मग त्याचं मार्केटिंग मग तुम्ही ते वाढवा, मग ते करा. खरं तर आपण संपवताना ज्याच्यासाठी खरं तर ज्या निमित्तानं आपण भेटतोय आणि गप्पा मारतोय त्या कुसूरच्या बद्दल जरा सांगा ना, की म्हणजे ह्या नाटकानं तुम्हाला काय दिलं हा तर प्रश्न आहेच, पण हे आहे काय नाटक? हे नाटक आहे एका शब्दात लेबल म्हणून सांगायचं झालं तर इट्स अ सोशल थ्रिलर. आता थ्रिलर आहे म्हटल्यावर मी नॅचरली त्याची गोष्ट नाही सांगू शकत. इन एनी केस आपल्याकडे नाटकाची किंवा सिनेमाची समीक्षा केली जाते, विथ ड्यू अपॉलॉजीज टू यू, पण ती समीक्षा आपण अशीच करतो. आपण गोष्ट सांगतो, ही गोष्ट आहे, मग त्याच्यानंतर पालेकरांचा अभिनय चांगला होता, अमक्यानी केलेलं प्रकाश योजना योग्य होती, पण त्यांची कॉस्च्युम्स जरा खटकल्या किंवा हे नाही. साधारणतः आपण जर सगळीकडे बघितलं तर समीक्षा हे खरं म्हणजे त्याला समीक्षा हा शब्द का वापरायचा असा मला उलटा प्रश्न पडतो. तर तसं नसतं. त्यामुळे पण गोष्ट वगैरे मी सांगणार नाही. 2-3 गोष्टी नक्की सांगीन की मराठी रंगभूमीवर किंवा महाराष्ट्रात घडणाऱ्या रंगभूमीवर आपण ज्या बघतो त्याच्यामध्ये आपण आजही पडदा उघडल्यावर आपल्याला पहिलं दृश्य दिसतं ते दिवाणखाना. आणि मग दिवाणखाना म्हटलं की मग आपण म्हणजे मग पुन्हा मध्यमवर्गीय कुटुंब त्याच्या हे याच चौकटीमध्ये आपण काहीतरी बोलत राहतो. तसं नाही आहे कुसूर, हे पहिलं. त्यामुळे ते त्याच्या पलीकडचं काहीतरी आहे, हे एक. नंबर 2, त्याची हाताळणीसुद्धा ही सगळी म्हणजे जेव्हा पडदा बाजूला होतो तेव्हा आपल्याला जे दृश्य दिसतं तिकडे पहिलं ते दृश्य हे नेमकं काय आहे बुवा, म्हणजे त्याच्यामध्ये
ओळखू येणाऱ्या यथार्थवादी गोष्टी तर आहेतच. त्यामुळे हे यथार्थवादी वास्तववादी नाटक आहे का, तर हो असावं. आणि त्या नाटकामधलं सगळ्या गोष्टी त्याच अंगाने वास्तववादी अंगाने जात राहतात. आणि तरीही त्या फक्त वास्तववादी न राहता त्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी वेगळ्या अंगाने वेगळ्या पद्धतीने अशा त्या घडत राहतात. त्यामुळे हे काहीतरी वेगळं आहे. आणि सगळ्यात त्याच्यातला वेगळेपणा किंवा फरक मी असा सांगेन की या सबंध नाटकामध्ये संध्या गोखलेचं मोठ्यात मोठं क्रेडिट असं मानीन मी की एकही चटकदार संवाद नाही. आयला मग नाटक कसं काय करायचं? कारण आपल्याला नाटकाची जी सवय आहे ती आपण डायलॉगना टाळ्या वाजवतो, आपण डायलॉग आठवून ठेवतो. 10 वर्षानंतरसुद्धा ते डायलॉग सिनेमात किंवा ह्याच्यात मेरे पास माँ है याला आपण टाळ्या देतो. आणि हे डायलॉग आपण डायलॉगच्या अंगाने आपण गोष्टी जतन करून ठेवत असतो. तर असा कुठचाच डायलॉग नाही आहे. आयला मग काय करायचं बुवा? तर काय करायचं हे माझ्यासारख्या ॲक्टरला एक वेगळा चॅलेंज होता. तो एक भाग झाला. दुसरा भाग असा की आपल्याकडे जी एक आणखी सवय आहे की प्रश्न उपस्थित करायचा आणि मग त्या प्रश्नाचं नीट सांगोपांग उत्तर द्यायचं. अगदी म्हणजे जे पुरचुंडी बांधून आपण खिशात घेऊन घरी जाऊ शकतो तसंही संध्या करत नाही. म्हणजे ती नुसते प्रश्न उपस्थित करत राहते. आणि ते प्रश्न उपस्थित केल्यावर मला NCPच्या प्रयोगानंतर एका प्रेक्षकाने येऊन जी प्रतिक्रिया दिली ती मला खूप छान वाटली. ती अशी होती की तो म्हणाले की अहो तुम्ही नाटक संपलं म्हणता, कुठे संपलं? आता घरी जाताना आम्ही ते आणि 4 जण होते, ते बायको मुलं वगैरे असं. तो म्हणाले आमची चर्चा ऑलरेडी सुरू झाली आहे आणि ती आता आठवड्यावर पुढे चालू राहणार की तो तिकडे असं का म्हणाला किंवा तो ओ ते असं म्हणाला, त्याचं कनेक्शन तिकडे लागतं असं. हे सगळं जे आहे हे पुढे चालूच राहतं, तिकडे संपत नाही नाटक. आता हे न संपणं जे आहे ते आमच्या दृष्टीने खूप छान आहे आणि अशाच पद्धतीने ते पुढे चालू राहिलं पाहिजे असं मला वाटतं. तर हा जो सगळा कुसूरचा वेगळेपणा आहे. आणि आणखी एक आम्ही इथे केलं ते हिंदी नाटक. तुम्ही म्हणालात त्यामुळे शिवाजी मंदिरला कधी हिंदी नाटकं झाली नाहीत. आम्ही शिवाजी मंदिरला आवर्जून केलं की का आम्ही हिंदी नाटक का नाही बघत? मराठी प्रेक्षक हिंदी सिनेमा बघतो, हिंदी नाटक का नाही बघत जाऊ? तर ओके, मी येतो तुमच्या दाराशी आणि मी दाखवतो तुम्हाला. मी जाऊन पार्ल्याला व आपल्या ह्याच्यात तिथेही केलं, दीनानाथमध्ये केलं. सगळ्या मराठी जिथे जिथे हिंदी नाटकं आजवर झाली नाहीत तिथेही जाऊन मी नाटकं आम्ही कुसूरचे प्रयोग करतो आहे आणि अतिशय उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. म्हणजे त्याच्यापैकी 80% मराठी लोकच आहेत, 20% लोक अमराठी लोक येतात किंवा जास्त असतील, कदाचित पर्सेंटेज थोडं जास्त असेल हिंदी लोकांचं अमराठी लोकांचं. परंतु हाही प्रयोग आम्ही करतो आहे आणि हिंदी नाटक त्या पद्धतीने तिकडे रुजवतो आहे. आणि मी एक त्याच्याबद्दल म्हणजे असं वाचलं की त्याच्यामध्ये साऊंड आणि काही वेळेला निशब्दता हे सुद्धा एक कॅरेक्टर म्हणून येतं. अर्थात त्याच्याबद्दल मला असं वाटतं की त्याच्याबद्दल जास्त बोलणं म्हणजे आणखीन गोष्टीकडे जाणं होईल कदाचित, पण तुम्ही ते फार प्रभावीपणानं वापरलं आहे असं मी वाचलं होतं. साऊंड हे तर अत्यंत महत्त्वाचं कॅरेक्टर आहे आणि साऊंड म्हणजे ध्वनी या संकल्पनेचाच खूप खूप अतिशय खोलवर जाऊन आणि विचार केलेला आहे. आणि माझ्या भूमिकेइतकीच जी प्रमुख भूमिका आहे त्याच्या इतकीच प्रमुख भूमिका ही ध्वनी याची आहे त्या नाटकात, असं मी अगदी छातीठोकपणे सांगेन. राहता राहिला मुद्दा त्याच्या विरामांचा आणि याचा. माझ्याबद्दल नेहमी असं म्हटलं जायचं की पालेकरांचा बोलण्यापेक्षा विरामच जास्त असतात. तर मला ती आय टेक इट ॲज अ कॉम्प्लिमेंट. कारण मी आत्ताच NSDमध्ये जो आमचा संवाद झाला तिकडच्या स्टुडंट्सबरोबर, तेव्हा मी तिकडे एक मत मांडलं, ते पुन्हा थोडक्यात इथे सांगतो.
आता इतक्या वर्षाच्या प्रवासानंतर अभिनेता म्हणून मी अशा ठाम ह्याच्यापर्यंत आलो आहे की अभिनेत्याचा कस कुठे लागतो. तर माझ्या मते अभिनेत्याचा कस तो डायलॉग किती चांगले बोलतो, किती सुंदर पल्लेदार वाक्य बोलतो, त्याचा आवाज किती घनगंभीर आहे, या सगळ्या हो आहे ना. आता मला डॉक्टर लागूंना जो आवाज होता किंवा नाना पाटेकरला जो आवाज आहे तो माझ्याकडे नाही. पण म्हणजे त्यांच्या अभिनयाची ही फक्त आवाजापुरतीच मर्यादित आहे का, तर नाही. मग त्याच्या पलीकडे जाऊन काय आहे असं जर आपण शोधायचा प्रयत्न केला तर म्हणजे मग डायलॉगबाजी किंवा ते चातुर्य कौशल्य हे खरं तर माझ्या मते हे नाटककाराचं कौशल्य असतं. म्हणजे तुम्ही जेव्हा डायलॉगला दाद देता त्याला टाळी मिळते कडाडून, तेव्हा ती लेखकाला मिळालेली टाळी असते. अभिनेत्याचा भाग त्याच्यात थोडा असतो. किंवा एखादी नाट्यमय घटना तिकडे रंगभूमीवर घडते आणि ते सगळं मिळून तिकडे त्याला टाळी पडते, तर ती दिग्दर्शकाला आणि सगळ्या टीमला मिळालेली टाळी असते. तर मग अभिनेत्याचा कस कुठे लागतो नेमका, असा मी जेव्हा विचार केला तेव्हा मला असं वाटलं आणि मला त्याची जाणीव बरेच लवकर झाली, ती अशी की जो विराम असतो 2 शब्दांमधला किंवा 2 वाक्यांमधला, तो विराम मी किती ताकदीने पेलून धरतो. म्हणजे मला जी जाणीव झाली ती मी पटकन सांगतो. बरं, माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीला माझं हे मोठं भाग्य होतं की मला अमरीश पुरीसारख्या नटाच्या समोर उभं राहायला लागलं. तर अमरीश पुरी, त्याचा तो बुलंद आवाज, त्याची ती सबंध शरीरयष्टी, याच्यासमोर मी कसा उभा राहणं शक्य आहे, शक्यच नाही. कसं उभं राहू शकतो मी. आणि मग हे शिक्षण मला दुबेने दिलं. पुरीनेही त्याच्यात खूप हातभार लावला. परंतु आम्ही एका नाटकात काम करत असताना मला झालेली जाणीव अशी की माझ्या डायलॉगनंतर पॉज होता आणि त्या पॉजमध्ये मला माझ्या स्वतःच्या हृदयाची धडधड ऐकू यायला लागली. आणि त्याचबरोबर मला असं जाणवलं की पुरी साहेबांच्या हातातल्या रिस्टवॉचची टिकटिकही मला ऐकू येते आहे. तर हे ऐकू येणं हे माझ्या दृष्टीने पहिलं ओ माय गॉड, म्हणजे किती काळ गेला. आणि त्याच्या बरोबरीने मला जी जाणीव झाली ती अशी की पण प्रेक्षागृहातून एवढा सुद्धा आवाज आलेला नाही. एवढा सुद्धा आवाज नाही, एवढंच नाही तर सगळे श्वास रोधून बसलेत. मी आता पुढे काय बोलणार याची वाट बघत, हालचाल करत नाही आहेत कारण खुर्चीचा आवाज येईल. ही सगळी अवस्था जी आहे ही नट म्हणून माझी आहे आणि ही माझी ताकद आहे. आज जर मी हे 1.25 मिनिट तो विराम पकडू शकत असेल तर उद्या माझी कोशिश अशी असायला पाहिजे की मी तो 2 मिनटं करू शकतो का, 2 मिनटं मी तो पकडून ठेवू शकतो का विराम, मग त्याच्या पुढच्या ह्याला आणखी 2.5 मिनटं करू शकतो का, हे आपण प्रयत्न करत राहायचं. पण ही अभिनेत्याची ताकद आहे असा माझा जास्तीत जास्त विश्वास बनत राहिला. आणि त्यामुळे हा विराम मी कसा पकडतो, कारण तो विराम हा त्या अर्थाने सायलेन्स नसतो ज्याला आपण प्रेग्नंट पॉज म्हणतो, त्या अर्थाने तो इतक्या अपेक्षा आणखी वर नेणारा असतो. म्हणजे प्रेक्षकांची पुढची अपेक्षा आत्ता मी बोललो नाही तर बहुतेक स्फोट होईल या बिंदूपर्यंत मी ते नेऊ शकतो का, ही माझी अभिनेता म्हणून ताकद आहे असं मला वाटतं. आणि म्हणून मी ध्वनी आणि विराम याच्यावर आम्ही खूपच काम करतो. आणि संध्याचाही या बाबतीतला जो ध्वनीबद्दलचा अभ्यास आहे आणि याचा मिळून आम्ही त्या कुसूरमध्ये अगदी पुरेपूर वापर केला आहे. तुम्ही ताकदीचे अभिनेते का आहात हे या किस्स्यावरनं अगदी स्ट्रॉंगली जाणवतं. ते कायम आमच्या लक्षात राहील. धाडसी प्रयोग तुम्ही खूप मी मध्येच एक इंटरप्ट करतो. माझ्याबद्दल
सातत्याने असं बोललं गेलं की तुम्ही त्याला अभिनेता का म्हणता, तो अभिनयच करत नाही तर कसला अभिनेता. पण असो. नाही, पण त्या अभिनयातनं आम्हाला सगळ्यांना आनंद मिळतो. म्हणजे त्याचा सुरुवातीलाच उल्लेख झाला खरं तर, आणि तुम्ही खूप धाडसी प्रयोग केलेत. मग ते भूमिका निवडण्यापासून असो ते एखाद्या विषयावर आपलं मत मांडेपर्यंत असू देत. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. नवनवीन प्रयोग तुम्ही करत राहा, ते बघायला आवडतील आम्हाला सगळ्यांना. आणि थँक्यू सो मच आज वेळ दिल्याबद्दल, कट्ट्यावर आल्याबद्दल. थँक्यू. आणि यानंतर माझा कट्ट्यावरती वेळ झालेली आहे आज इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा ABP माझा.